नमस्कार, मी भाग्यश्री बारलिंगे अक्षय भाषा या संस्थेतर्फे तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते. आज आपण सर्वजण उत्साहाने आणि आनंदाने डिप्रेशन या विषयावर ऐकायला जमलो आहोत. हा एक मजेदार विरोधाभास निर्माण करण्यात तुम्ही सहभागी झालात याविषयी धन्यवाद. या कार्यक्रमाचं उद्दिष्ट असं आहे की डिप्रेशन म्हणजे काय, ते कसे ओळखायचे, डिप्रेशन आलेल्या व्यक्तीसाठी आपण काय करू शकतो इत्यादी या चर्चेतून जाणून घ्यायचं आहे. जसं अमेरिकन भाषेत म्हणतात की यू जस्ट गॉट द ब्लूज, स्नॅप आउट ऑफ इट. ते तसं नसतं डिप्रेशन. जेव्हा आपण मेजर डिप्रेशन असं शब्द वापरतो तेव्हा इट्स अ क्लिनिकल एंटिटी. तर ते सिरियस असतं, ते गंभीर समस्या असते ती मनाची. तर आपल्याला मानसिक आजारांविषयी कमी शिकवलं जातं, म्हणजे इवन मेडिकल कॉलेजमध्ये सुद्धा कमी शिकवलं जातं. आणि मेंटल हेल्थ डिसिजेसवर तसाही स्टिग्माच आहे अजूनही आपल्या सोसायटीत. म्हणजे सहज कोणी सांगणार नाही तुम्हाला की हो मी सायकॅट्रिस्टकडे जाऊन आलो, म्हणजे मी डॉक्टरकडे जाऊन आलो, सांगतील मला हे झालं ते झालं मेडिकली असं सांगतील, पण मला डिप्रेशन आलं किंवा दुसरं काही झालं हे क्वचितच कोणी सांगेल. तर म्हणून मला असं वाटतं की अशा कार्यक्रमांमुळे जिथे डॉक्टर शुभा थत्तेंसारख्या या क्षेत्रात मुरलेल्या व्यक्ती जर सतत समाज प्रबोधन करत राहतील अशा कार्यक्रमातून, तर कदाचित आपल्या डोळ्यांवरची झापडं गळून पडतील आणि आपल्याला या समस्यांकडे पाहण्याची नवी दृष्टी लाभेल. तर मला आजच्या प्रमुख पाहुण्यांची, प्रमुख वक्त्यांची ओळख करून देऊ दे. इट्स अन ऑनर टू इंट्रोड्यूसर. तर डिप्रेशन या विषयावर भाष्य करायला आपल्याला डॉक्टर शुभा थत्ते यांच्यासारखी अतिशय योग्य, अनुभवी आणि विद्वान व्यक्ती लाभली आहे, हे आपलं भाग्य. त्यांच्या अतिशय व्यस्त अशा दैनंदिन जीवनातून त्यांनी आपल्यासाठी वेळ काढला, याबद्दल मी त्यांचे आभार मानते. तर त्यांची औपचारिक ओळख अशी की त्यांनी क्लिनिकल सायकॉलॉजीमध्ये PhD केलं, युनिव्हर्सिटी ऑफ मुंबई 1982मध्ये केलं. तर त्यांनी ती नुसती पदवी घेतली असं नाही. आपण सगळेच जण पदवी घेतो, आपल्या सगळ्यांना 2-3 पदव्या असतील कदाचित, पण त्यांनी तो वसा घेतला असं झालं. म्हणजे मी त्यांचा बायोडेटा जेव्हा पूर्ण वाचला तर तेव्हा मला असं वाटलं की अरेच्छा, त्यांनी तो एक मार्ग निवडला आणि त्याच्यावर त्या चालत राहिल्या आणि त्या स्वतःला शी कंटिन्यू टू एनरिच हरसेल्फ आणि त्यांनी दुसऱ्यांना एम्पावर केलं. तर ते कसं, शी सेटअप अ बिहेवियरल थेरपी युनिट ॲट KEM हॉस्पिटल बॉम्बे. म्हणजे लोकांना त्याचा केवढा उपयोग झाला असेल बघा. शी अगेन रिसिव्ह ट्रेनिंग इन रॅशनल इमोटिव्ह थेरपी ॲट न्यूयॉर्क. म्हणजे जे काही नवीन येत गेलं त्या ते आत्मसात करत गेल्या. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट त्यांनी काय केली आहे आपल्या समाजासाठी, महाराष्ट्रासाठी, तर शी इज द फाउंडर मेंबर, ट्रस्टी अँड क्लिनिकल सुपरवायझर ऑफ द इन्स्टिट्यूट ऑफ सायकॉलॉजिकल हेल्थ. त्याला IPH म्हणतात आणि ठाण्याला ती इन्स्टिट्यूट आहे. तुम्ही त्याच्याविषयी ऐकलंही असेल. ते 1990 पासून ती सुरू आहे आणि त्याचा अतिशय उपयोग झालेला आहे आपल्या कम्युनिटीला. शी हॅज रिसिव्ड 4 अवॉर्ड्स फॉर द बेस्ट सायंटिफिक पेपर आणि शी वॉज सिलेक्टेड ॲज द वुमन ऑफ द इयर अवॉर्ड इन 2007. म्हणजे त्यांना दरवर्षी सिलेक्ट करावं अशी माझी इच्छा आहे. त्यांचं कॅलिबर ते आहे, पण 2007मध्ये त्यांना तो अवॉर्ड मिळाला. तर अशा व्यक्ती आपल्या समाजात आहेत, हे आपलं अहोभाग्य. तर मी डॉक्टर शुभा थत्ते यांचं या कार्यक्रमात स्वागत करते. नमस्कार शुभा थत्ते. तर आपण कार्यक्रमाची सुरुवात एका व्हिडिओ क्लिपनी करणार आहोत. ती व्हिडिओ क्लिप आहे हॅमलेट या शेक्सपियरच्या नाटकातली, म्हणजे तो सिनेमा आहे. Oh, that this too solid flesh would melt, fall, and resolve itself into a dew. Oh, that the everlasting had not fixed his cannon against self-slaughter. Oh, God, God, how weary, stale, flat, and unprofitable seem to me all the uses of this world. तर हॅमलेट
मध्ये शेक्सपियरनी म्हणजे बघा हे 1600 मध्ये लिहिलेलं आहे, तर त्यांनी जे वर्णन केलं आहे तर त्याच्यात हॅमलेटच्या तोंडी तुम्ही जे शब्द ऐकले ते असे आहे, हाऊ व्हेरी स्टेल फ्लॅट अँड अनप्रॉफिटेबल सीम टू मी ऑल द युसेस ऑफ दिस वर्ल्ड. म्हणजे हे जग किती थकलेलं, शिळं, नीरस आणि विफल आहे. आणि त्यानंतर अजून एक वाक्य तो म्हणतो, ते आलेलं नाही आहे त्या व्हिडिओ क्लिपमध्ये, की आय एम द किंग ऑफ इनफायनाईट स्पेस. म्हणजे आयुष्य किती भकास आहे, म्हणजे फक्त शेक्सपियर असं लिहू शकतो. तर यावरून तुम्हाला कळेल की डिप्रेशनचे सिम्पटम्स काय आहे आणि त्याच्या डोळ्यांवरून, त्याच्या वागण्यावरून हे सगळं कळतं. तर माझा पहिला प्रश्न शुभाताईंना असा आहे की हॅमलेटच्या उदाहरणात त्याच्या वडिलांच्या मृत्यूची घटना त्याच्या नैराश्याला कारणीभूत झाली असं वाटतं. तर अशा दुःखद घटना घडणं आवश्यक आहे का मेजर डिप्रेशनचं डायग्नोसिस करायला, की काही काही लोकांना त्या घटना न घडताही डिप्रेशन येऊ शकतं? पहिले की आपण बघूया की डिप्रेशन म्हणजे नेमकं काय. हं, कारण मनाची उदास अवस्था हं, ही आपल्याला खूप वेळा जाणवते. बरोबर. म्हणजे आपला आपला मूड म्हणजे एक स्पेक्ट्रम असतो. हं, कधी कधी आपल्याला काही कारण नसतं तरी एखाद्या संध्याकाळी उदास वाटतं, लो वाटतं. बरोबर. त्याच्यासाठी काही घडायला लागत नाही. हं, आजूबाजूला न घडता सुद्धा पूर्वीच्या एखाद्या गोष्टीची आठवण झाली तरी आपल्याला उदासी येऊ शकते. हो. मग त्याला आपण निराशेचा आजार म्हणायचं का? हां, तर नाही. बरोबर. आणि हॅमलेटच्या बाबतीत सुद्धा त्यांनी जरी वर्णन जगाचं भकास असं केलं असेल हं, तरी सुद्धा त्याच्यानंतर त्यांनी काय केलंय, वडिलांच्या मृत्यूचा सूड उगवण्यासाठी प्रयत्न चालू केले. बरोबर. बरोबर. म्हणजे काय की त्या निराशेच्या गर्तेतून सुद्धा त्यांनी हां, स्वतःला बाहेर काढायचा प्रयत्न केले. प्रयत्न केलाय. पण बरोबर. आपण जेव्हा निराशा ही डिझॉर्डर म्हणून म्हणतो, आजार म्हणून म्हणतो, हं, हं, हं. तर त्याची लक्षणं ही पूर्ण वेगळी असतात. बरं. त्यामुळे आपल्याला हे समजून घ्यायला पाहिजे की नेमक्या निराशेचा आजार हे हं, कशाला म्हणायचं. हां, तर खूप लोक, कारण डिप्रेशन हा घासून गुळगुळीत झालेल्या नाण्यासारखा शब्द येतात. हो, जो उठतो तो म्हणतो मला आय एम फिलिंग व्हेरी डिप्रेस टुडे. हो, हो. तर ती फिलिंग ऑफ डिप्रेशन आणि इलनेस ऑफ डिप्रेशन हां, या दोन्ही खूप वेगवेगळ्या गोष्टी आहेत. वेगळे. त्यामुळे आता मी तुम्हाला एक स्लाइड दाखवते, त्याच्यामध्ये आपल्याला दिसेल की ज्याला आजार म्हणतात त्याच्यात नेमकं काय असतं. त्याला आजार म्हणजे किंवा डिझॉर्डर म्हणून कधी म्हणतो आपण, हं, कशा कशावर परिणाम झालेला असतो. हां, फर्स्ट थिंग इज प्रोडक्टिव्हिटी, हं, फेल्युअर टू वर्क. जी बरोबर. व्यक्ती नोकरी करत असेल तर कामावर जावंसं वाटत नाही. बिझनेस असेल तर सगळं बंद करावंसं वाटतं. एखादी घरातली बाई असेल तिला स्वयंपाकघरात पण जावंसं वाटत नाही, काही काम करावंसं वाटत नाही. हं, दुसरी गोष्ट इन्व्हॉल्वमेंट, हां, म्हणजे फेल्युअर टू लव्ह एनिथिंग. अच्छा. जवळजवळ मनातला कोणावरती माया करणं, प्रेम करणं, हां, आपल्या भावना दाखवणं, ही हां, भावना पुसली जाते जवळजवळ त्याच्यामुळे. बापरे. त्यामुळे स्वतःच्या निराशेच्या गर्तेपेक्षा दुसरे विचार मनात येतच नाहीत त्यांच्या. त्यामुळे बरोबर. जवळच्या माणसांवरती प्रेम करणं सुद्धा त्यांना कठीण असतं. हां, तसंच फेल्युअर टू लव्ह अदर्स अँड ऑर वर्क. व्यक्तीच्या बरोबर. वेगवेगळ्या आवडी निवडी असतील, छंद असतील. एखाद्याला वाचायला आवडतं, एखाद्याला चित्र काढायला आवडतं, एखाद्याला गाणी ऐकायला आवडतात. हं, पण डिप्रेशन ह्या आजाराच्या स्टेजमध्ये या सगळ्या गोष्टींमधला रसच निघून गेलेला असतो. हं, हं, म्हणजे माणसाच्या आयुष्यातला जीवन रस आपण म्हणतो ना, बरोबर. तो जवळजवळ पिळून निघून गेल्यासारखा असतो. हां, त्याच्यातल्या आणखीन एक महत्वाची गोष्ट फेल्युअर टू लव्ह स्किल. अच्छा. स्वतःबद्दलची माया सुद्धा कमी होऊन जाते आणि बापरे. स्वतःचं सेल्फ वर्थ हां, कमी 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 वाटायला लागतं की माझी हां, लायकीच नाही जगायची. हां, या जगामध्ये माझ्यासाठी काही नाहीच. मी गेलो तर बरा, हां, तर हां, इतर लोक आनंदी होतील मी नसलो तर, असे बरं. विचार त्याच्यामध्ये यायला लागतात. हं, हं, आणि ते फेल्युअर आहे ते रिलेटिव्ह टू सिव्हिअर असतं. हं, काही मध्ये थोड्या प्रमाणात असतं, काही खूप प्रमाणात असतं. बरोबर. आणि फिजिकल आणि फिजिओलॉजिकल फीचर्स. हां, फिजिकल फीचर्स मध्ये युजली काय येतं, ज्याला आपण सायकोमोटर रिटार्डेशन म्हणतो, हां, बरोबर. की त्या व्यक्तीला उठून काही करावंसं वाटत नाही, हं, जागच्या आपल्या अंथरुणातच पडून राहावं. हं, पण त्या अंथरुणात पडून राहणं इट इज लाईक अन ऑस्ट्रिच. हां, अच्छा. जगापासून स्वतःला बंद करण्यासाठी, जगापासून अलग करण्यासाठी बरोबर. आपल्या त्या दुःखामध्ये सतत पिचत राहणं, थिजत राहणं.
आणि त्याच्यामुळे मग वेगवेगळ्या शारीरिक लक्षणं सुरू होतात. कधी पाठदुखी असते, कधी पोटदुखी असते, कधी चालवत नाही, कधी खूप मलाईज असतो, खूप थकवा वाटतो, की मला उठवत पण नाही, मला काही करवत नाही. मग त्याच्याबरोबर स्वतःच्या बद्दल वाटणारे गिल्ट आणि शेम. मी 25 जणांचा स्वयंपाक करू शकत होते आणि आज मला 1 कप चहा सुद्धा करता येत नाही. बरोबर. म्हणजे हे अशा तऱ्हेचे विचार येऊन ते विचार परत परत मनात घोंगावत राहतात. आणि दिस इज समथिंग विच इज सस्टेन्ड ओव्हर अ टाइम पिरियड. म्हणजेच काय की ह्यातल्या काही भावना आपल्याला काही कधी थोड्या वेळापुरत्या येऊ शकतात, पण सस्टेन्ड ओव्हर अ टाइम पिरियड. म्हणजे आपल्याला काय दिसतं की एखादी जवळची व्यक्ती गेली अगदी जवळच्या आयुष्यातून, तर माणसाला त्याचं दुःख वाटेल, काही करू नयेसं वाटेल, स्वतःच्या आयुष्यात अर्थ राहिला नाही असं वाटतं, निरर्थक राहिलं असं वाटतं. पण आपल्या लक्षात येतं की सर्वसाधारण एक म्हणजे शास्त्रीय परिभाषेमध्ये त्याचा बाहेर येण्याचा पिरियड असतो तो साधारण 3 महिने आम्ही धरतो. बरं. म्हणजे असं घडलं म्हणून त्याला ताबडतोब ट्रीटमेंटची गरज नसते. बरं. त्याला ते दुःखातून बाहेर यायला जवळजवळ 2-1 महिने तरी लागतात. बरं. पण आपण जर बघितलं 3 महिने, 4 महिने, 6 महिन्यापेक्षा जास्त व्हायला लागले, तर मग इट इज इम्पॉर्टंट की तो आजच्या जगाच्या रियालिटी पासून स्वतःला तोडून त्या व्यक्तीच्या विचारातच मग्न आहे फक्त. बरोबर. मग अशा वेळी त्याला ट्रीटमेंटची गरज लागू शकते. त्यामुळे ही सगळी लक्षणं दिसली तर आपण त्याला डिसऑर्डर म्हणतो, ज्याच्यासाठी औषधाची गरज असते. आणि उत्तम औषधं आज आहेत की ज्याच्यातनं माणूस त्या आजारातनं 3-4 महिन्यामध्ये पूर्ण बाहेर येऊ शकतो. वर्षभरानंतर, 1.5 वर्षानंतर औषधं हळूहळू कमी पण व्हायला लागतात, बंद पण होतात. अरे वा. फक्त त्या त्या आजाराबद्दल स्टिग्मा असल्यामुळे कोणी ट्रीटमेंट घ्यायला पुढे येत नाही. येत नाही. बरोबर. आणि घरची माणसं पण म्हणतात नाही काही दिवसांनी ठीक होईल, काही दिवसांनी बरं वाटेल, किंवा सांगत राहतात की असा विचार करू नको, असं म्हणजे करू नको, मग तुझ्याकडे तुझी मुलं चांगली आहेत, तुझ्या घरात सगळी स्थिती चांगली आहे. काही जण म्हणतात तिचं सुख दुखतंय. अगदी मी तुम्हाला तेच म्हणणार होते. म्हणजेच काय की ही सगळी लक्षणं त्या व्यक्तीमध्ये असली तर त्या व्यक्तीला स्वतःहून त्याच्यातनं बाहेर येणं कठीण असतं. त्याला मदतीची गरज असते, औषधाच्या मदतीची असते, त्याच्या बरोबरीने घरातल्या माणसांनी सुद्धा समजून घ्यायची गरज असते. बरोबर. तर म्हणजे बेसिकली देर इज लाईट ऍट द एंड ऑफ द टनल. म्हणजे जरी डिप्रेशन आलं ते फक्त इतरांनी पण ओळखायला हवं. म्हणजे आजच्या कार्यक्रमाचा खास उद्दिष्ट तेच आहे की आपण दुसऱ्यांचं ओळखायला हवं, स्वतःचंही डिप्रेशन ओळखायला हवं आणि कधी मदत म्हणजे मेडिकल ट्रीटमेंट व्हेन इज इट नेसेसरी इज द गोल टू नो. हे महत्वाचं आहे. म्हणजे तू जे म्हणालीस तसं त्या व्यक्तीला जणू काय आपण एखाद्या टनेल मध्ये ड्रायव्हिंग करतोय आणि डोळ्याला गॉगल लावलाय. बर. अगदी म्हणजे अशी अवस्था असते. तर त्या ठिकाणी आपल्याला प्रयत्नांची छोटीशी तरी पणती लावायला पाहिजे. बरोबर. ती थोडी पणती लावली तर आपल्याला त्या टनेलच्या टोकापर्यंत जाता येईल. बरोबर. आपण ती न लावता आपण तिथे थांबलो टनेलमध्ये, डोळ्याचा गॉगल काढलाच नाही, साहजिकच सगळं अंधारच दिसतो माणसाला. बरोबर आहे. आणि ते असं म्हटलं जातं की एक भिंग असतं आपल्या सगळ्यांजवळ आणि त्याच्यातून आपण जग बघतो. तर या डिप्रेस झालेल्या माणसांचं भिंग, त्याच्यावर ओरखडे उमटलेले आहेत, काजळी जमलेली आहे, धूळ जमलेली आहे. तर आपण सायकोथेरपी देऊन, ट्रीटमेंट देऊन, मेडिकल ट्रीटमेंट देऊन ते भिंग साफ करण्याचा प्रयत्न करतोय. मला एक प्रेक्षकांना एक फार कॅन्डिड कन्फेशन द्यायचं ऍक्च्युली ऍज अ डॉक्टर. बरं का, मी आय एम अ मेडिकल डॉक्टर. तर मी जेव्हा रेसिडेन्सी करत होते, आय वॉज न्यू टू दिस कंट्री, आणि मी रेसिडेन्सी म्हणजे मेडिकल रेसिडेन्सी इंटरनल मेडिसिनची होती. त्याच्यामध्ये सायकियाट्रिक ट्रेनिंगचा भाग अतिशय एवढूसा होता, म्हणजे 10% पण नसत. मेडिकल कॉलेजमध्ये सुद्धा जास्त शिकवला जात नाही सायकियाट्रिक्स. तर मी एक पेशंट बघितला, ही वॉज आफ्रिकन अमेरिकन आणि चांगला धट्टा कट्टा माणूस माझ्यासमोर बसलेला. अँड इन द फ्लो ऑफ हिस्ट्री टेकिंग आय आस्क्ड हिम की व्हॉट डू यू डू फॉर लिव्हिंग. तर तो म्हणाला आय एम ऑन डिसेबिलिटी. आणि मी एवढं नाक मुरडलं, म्हणजे मी त्याच्या समोर नाही मुरडलं पण माझ्या चेहऱ्यावरचे भाव बदलले. बिकॉज आय सिम्पली डिड नॉट लाईक द फॅक्ट दॅट की हा एवढा त्याला एबल बॉडीड माणूस. कारण की मी फक्त
त्याच्या शरीराचीच डॉक्टर होते. तर त्यामुळे मला मग सगळी ती भारतातली माणसं आठवली की बापरे ते किती डिसेबल्ड होते. मग ते असं इतकं कंपॅरिझन केली गेली मनामध्ये. आणि मग नंतर काय झालं की तो माणूस ही हॅड टू सिट इन द वेटिंग एरिया आणि ही हॅड टू फिल आउट अ फॉर्म. आणि त्या फॉर्ममध्ये फक्त 1 पानाचा फॉर्म होता, त्याला 6 प्रश्न होते. त्याला ते करता येईना, तो नुसता बसून राहिला असा. मग ती सेक्रेटरी आली, ती म्हणाली जॉर्ज यू नीड टू डू इट, यू नीड टू. आणि मग त्याला शेवटी ते कोणीतरी बसलं त्याच्याजवळ, मग तो फॉर्म भरून घेतला. काही महिन्यांनी मी माझ्या अटेंडिंग फिजिशियनला विचारलं की त्या पेशंटचं काय झालं. तर ते म्हणाले ही हॅज सच रेझिस्टंट डिप्रेशन दॅट ही वॉज ऑन मेगा डोसेस ऑफ अँटी डिप्रेसंट मेडिकेशन बट ही डिड नॉट रिस्पॉन्ड टू इट. तर त्याला ECT द्यावी लागली, इलेक्ट्रोकन्व्हल्सिव्ह थेरपी द्यावी लागली. पण ते मला उशिरा कळलं. बट ही चूक डॉक्टरांकडून सुद्धा होऊ शकते, कारण की आम्ही शेवटी माणसं आहोत आणि आम्हाला ट्रेनिंगची गरज असते. पण कसं आहे की ते कंपॅशन पाहिजे. तुम्ही एखाद्या व्यक्तीचं फॅमिली मेंबर असा, त्यांचे मित्रमैत्रीण असा, डॉक्टर असा, ते कंपॅशन पाहिजे. जर माणूस म्हणतोय की मी डिसेबिलिटीवर आहे, याचा अर्थ त्याला काहीतरी मेजर आहे प्रॉब्लेम, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. दुसरी एक गोष्ट तुम्ही आता तू म्हणालीस त्याच्यावर मला आठवते की काही वर्षापूर्वीपर्यंत हा इंडियामध्ये सुद्धा मेडिकल करिक्युलम मध्ये हा सायकॅट्रीचे प्रश्न हे पीडियाट्रिक्सच्या पेपरमध्ये 20 मार्काचा प्रश्न फक्त असायचा. बरं म्हणजे लक्षात घे की संबंध बरं. मेडिसिनच्या कोर्समध्ये सायकॅट्रीला किती जागा दिली जाते. किती जागा दिली जाते. आणि त्यामुळे सायकॅट्री हा विषय सुद्धा हा. स्टेप चाइल्ड ऑफ मेडिसिन आहे. अगदी तुम्ही अगदी बरोबर. कारण मेडिकल कॉलेजेसमध्ये सुद्धा हा. सायकॅट्रीचं फंडिंग ऑलमोस्ट 1% 2% असतं. बापरे. मॅक्झिमम फंडिंग जातं ऑर्थोपेडिक सर्जरी, अर्थात गायनेक या बाकीच्या. पण नाही. याला नाही. म्हणजे मी जिथे काम केलंय 25-26 वर्ष KEM, मुंबईचं KEM हॉस्पिटल, GH मेडिकल कॉलेज, हा तिथे आमचं सायकॅट्री डिपार्टमेंट मॉर्च्युरीच्या शेजारी. बर That speaks for itself. अगदी माय गॉड. नाही कर तुम्ही जे सुख दुःख म्हणाला ना, त्यावरून मला एक माझ्या कुटुंबातल्या एका व्यक्तीची आठवण झाली की आम्ही त्या व्यक्तीला दिवाळीला, दसऱ्याला असं एक म्हणजे सगळेजण कुटुंबीय जमायचे तेव्हाच बघायचो. तर ती बाई नुसती बसलेली असायची आणि ती तरुण होती, ती सून होती, कोणाची तरी बायको होती, आई होती. आणि शी कुड नॉट फुलफिल दोज फंक्शन्स. आणि ती नुसती बसून राहायची, कधी कधी रडताना दिसायची. ती खूप प्रेमळ होती आणि ती खूप चांगली व्यक्ती होती. पण तिला जॉब होता का माहिती नाही, तोही सुटला असेल असं हळूहळू. तर तेव्हा म्हणजे आय एम टेलिंग यू थिंग्स फ्रॉम 1970s. तर तेव्हा बाकीच्या लोकांना लक्षात आलं. पण मग पहिल्यांदा ताशेरे काय झाडले गेले की हिचं वळण नाही चांगलं, हिच्या माहेरच्या लोकांनी शिकवलं नाही, इथपासून सुरुवात झाली. आणि बायकांनी थोडं तिला ऑस्ट्रासाइज केलं, तिला वाळीत टाकल्यासारखं झालं. आणि काही होत्या प्रेमळ बायका, त्या म्हणायच्या अगं ये ग, खा ग, तिचं वजन कमी व्हायला लागलं वगैरे वगैरे. तर ते सगळं मला अजून आठवतं आणि मला असं वाटतं वी डिड नॉट ट्रीट दॅट पर्सन राईट इन माय फॅमिली. ती माझ्या एक्सटेंडेड फॅमिलीमधली होती. पण हे चित्र प्रातिनिधिक आहे, हे सगळ्यांच्या घरी घडलेलं असेल. तर त्यामुळे आता आपण डोळे उघडून आपल्या कुटुंबियांकडे बघायला हवं असं मला वाटतं. सांगतेस ते 70 मधलं असलं तरी सुद्धा आज चित्र फार तर एक 25% बरं झालं असेल, बाकी नाही. बरं बरं बरं. त्याच्यापेक्षा जास्त सुधारलेलं नाही. अजून लोकांना त्या आजाराचा स्वीकारच नाहीये. त्या बाईला म्हटलं गेलं असेल की त्या आळशी आहे, तिला काही करायलाच नको, करायला नको. आणि सर्वसाधारण घरातली माणसं बोलताना काय म्हणतात त्याला, अशा व्यक्तींना उठ झटझट आणि करायला लागते, सगळं येईल तुला. अगदी अगदी. आणि त्यांच्या अंगात शक्तीच नसते, त्यांच्या अंगात ते बळच नसतं की उठून काही करावं. दे कॅन नॉट अकम्प्लिश अ टास्क. त्यामुळे आता तर मगाशी प्रश्न जो विचारला हॅमलेटच्या बाबतीतला की असं घडल्यानंतर म्हणजे मग असं घडण्याची कारण काय काय असू शकतात हे आपण जरा बघू. म्हणजे आपल्या लक्षात येईल की अशा तऱ्हेचं निगेटिव्ह थिंकिंग सगळ्या माणसांमध्ये असंच नाही. पण आपल्याला दिसतं खूप वेळा की आपल्या जवळपासच्या व्यक्तींमध्ये काही माणसं ही अशाच प्रकारे निगेटिव्ह विचार करणारी असतात. बरं.
की काही घडलं तरी नाही, ह्याच्यात काही निघणारच नाही, हा हा ह्याच्यात प्रयत्न करून उपयोग नाही. हा हा तर असं निगेटिव्ह थिंकिंग ज्यांचं खूप असतं हम्म. अशा माणसांना डिप्रेशनची शक्यता जास्त असते. अच्छा. आणि अशा तऱ्हेचं जे थिंकिंग आहे त्याच्यामधली ही साधारण कारणं आहेत हम्म. त्यांच्या जीवनामधल्या ज्या अटॅचमेंट फिगर्स आहेत लहानपणापासूनच्या, हम्म. म्हणजे युजली आई वडील आजी आजोबा काका काकू ज्यांच्या बरोबर ते राहिले हम्म. त्यांच्या बरोबरची रिलेशनशिप कशी होती, म्हणजे हम्म. दोज पीपल डिक्टेटोरियल किंवा खूप डिस्टंट होते का, हा. किंवा खूप कंट्रोलिंग होते का, बरं. किंवा त्यांच्यामध्ये त्या मानाने अफेक्शन किंवा केअरिंग व्यक्त करण्याची पद्धतच नव्हती, अच्छा अच्छा. ऑर क्रिटिसाइजिंग ऑल द टाइम अँड कम्पेअरिंग, हा हा. की बघ त्याला कसं जमतंय तुला कसं जमत नाही, बरोबर. तो बघ तुझा चुलत भाऊ तो किती हो. शिकला आणि तू कुठे राहिलात मागे. म्हणजे अशा तऱ्हेचे लहानपणापासून जर उद्गार ऐकू आले तर हम्म. त्या व्यक्तीची विचारसरणी हळूहळू अशी बनायची शक्यता असते. बरोबर. किंवा मग अर्ली ट्रॉमाज, हम्म. फिजिकल अब्यूज किंवा सेक्शुअल अब्यूज असेल तर. हा. आता आम्ही बरेचदा वेगवेगळ्या ऑर्फनेज बरोबर सुद्धा काम करतो. बरं. तर तिथे असं लक्षात येतं की ऑर्फनेज मधली जी मुलं आहेत त्यांनी तुम्ही जाऊन त्यांना किती माया दाखवली, प्रेम दाखवलं, त्यांना शेजारी बसून घेतलं, त्यांच्या पाठीवर हात फिरवला, पण ह्या सगळ्याची त्यांना ओळखच नसते पहिल्यापासून. बरं. बरं. त्यामुळे ते आपल्या पण जवळ येत नाहीत आणि आपण किती प्रयत्न केला तरी हा त्यांचा आयुष्याकडे बघायचा एक दृष्टिकोन असंच असतो हा हा. की सगळं जग असंच आहे आणि आपल्याला स्वतःला सिक्युअर राहण्यासाठी काहीतरी करायला पाहिजे. हम्म. म्हणजे आम्ही त्यांच्यासाठी घेऊन गेलो तरी हम्म. ते थोडा खातील आणि बाकीचं गुपचूप लपवून ठेवतील कुठेतरी. आणि बरं. त्याला खात्री नसते उद्या मला काही मिळणार आहे की नाही. बरोबर. म्हणजे आपल्या लक्षात येईल की अशा परिस्थितीत आलेल्या मुलांमध्ये सुद्धा हम्म. विचारसरणी तशी होण्याची शक्यता आहे. बरोबर. नंतरचा मुद्दा आहे तो लॉस अँड ग्रीफ, हम्म. की त्या वयामध्ये तुम्हाला जर लॉस आणि ग्रीफ आपल्या जवळच्या व्यक्तींचा झाला असेल तर हम्म. त्याच्यातून सुद्धा निगेटिव्ह थिंकिंगची शक्यता आहे. हम्म. किंवा लॉस ऑफ स्टेटस, हा. एखाद्या कुटुंबामधल्या व्यक्ती त्या हम्म. खूप भरभरीतीचा काळ असेल हो. आणि एकदम कुठल्या तरी कारणामुळे त्यांची परिस्थिती पूर्ण बदलली असेल बरोबर. तर त्याचा पण त्या माणसांच्या विचारसरणीवर परिणाम होतो. हम्म. मग त्याच्यात मनी आलं, पॉवर्टी आलं, सगळंच. इथे बरोबर. मायग्रेशन पेक्षा डिस्प्लेसमेंट, हा. जे तुमचा लहानपणापासूनचा परिचित जागा, हम्म. आजूबाजूचा परिसर तो हम्म. सगळा सोडून तुम्हाला नाईलाजाने कुठेतरी हलवलं गेलं हा. तर त्याचा पण परिणाम होतो. म्हणजे आपण साईन बेकची रॅथ ऑफ ग्रेप्स कादंबरी बघितली. टेप्स ऑफ रॅथ. हो. तर ती संबंध कुटुंबाच्या कुटुंब काय हो. देशोधडीला लागतं आपण म्हणतो अगदी तसं देशोधडीला बरोबर लागलो. शब्द आहे तो. हा. अगदी आणि बरोबर. त्याच्यामुळे पण डिप्रेशन यायची शक्यता आहे. बरोबर. बरोबर. एक त्याच्यासाठी युट्यूब वरती एक स्टीलिंग अ नेशन नावाची डॉक्युमेंटरी आहे. बरं. की संबंध ते एक आयलंड होतं, त्या आयलंडवर अनेक वर्ष आदिवासींची वस्ती होती हा. आणि 2,500-3,000 वस्ती होती त्या लोकांची. हम्म. गार्शिया आयलंड. बरं. आणि त्या सगळ्या लोकांना उचलून एका दुसऱ्या ठिकाणी नेऊन टाकलं बरं. आणि ते डाईड ऑफ डिप्रेशन. बापरे. सगळीच्या सगळी 2,000-2,500 लोक 2-3 वर्षाच्या काळामध्ये गेली, बापरे. नामशेष झाली. बापरे म्हणजे बाप. आपल्या लक्षात येईल की असं देशोधडीला लागणं हे हो. सुद्धा डिप्रेशनचं खूप मोठं कारण असतं. कारण असू शकतं. हा. त्याच्यानंतर सोशल रिलेशन, हम्म. म्हणजे सक्सेस फेल्युअर, आय एम हम्म. वॉन्टेड पर्सन ऑर अनवॉन्टेड पर्सन, हम्म. सुपिरियर इन्फिरियर, या हम्म. भावनांमधनं सुद्धा हम्म. माणसाच्या मनामध्ये निगेटिव्हिटी खूप यायची शक्यता असते. बरोबर. म्हणजे हम्म. आपल्याला काय दिसतंय की डिप्रेशनचा हे जे आपण हे बघितले प्रकार हम्म. त्याच्यामध्ये निगेटिव्ह थिंकिंग हा प्रॉमिनंट भाग दिसतो. हा. आणि हे निगेटिव्ह थिंकिंग कंटिन्यू राहिलं हा. तर मग त्या माणसाला डिप्रेशन मध्ये जायची शक्यता आपल्याला जास्त दिसते. अच्छा. बरोबर. मी तुम्हाला निगेटिव्ह थिंकिंग विषयी एक सांगते की ते लहान हा मुलांच्या गोष्टींमध्ये सुद्धा घातलं हा गेलंय की असं हा कोणीतरी असू शकतं बरं का आपल्या आयुष्यात. तर हा प्रेक्षकांना हे माहिती असेल, हा विनी द पू हे कॅरेक्टर माहिती असेल आणि त्या गोष्टींमध्ये इयोर नावाचं एक
कॅरेक्टर असतं नेहमी विनी द पूचा. एक पॅराग्राफ मी वाचून दाखवते आणि त्याच्यातून तुम्हाला कळेल की डॉक्टर थत्ते जे सांगतायत की निगेटिव्ह थिंकिंग असलेली माणसं कशी असतात. Eeyore, the old grey donkey, stood by the side of the stream and looked at himself in the water. Pathetic, he said. That is what it is, pathetic. He turned and walked slowly down the stream for 20 yards, splashed across it, and walked slowly back on the other side. Then he looked at himself in the water again. As I thought, he said. No better from this side either. But nobody minds. Nobody cares. Pathetic. That's what it is. There was a crackling noise behind him, and out came Pooh. Good morning, Eeyore, said Pooh. Good morning, Pooh Bear, said Eeyore gloomily. If it is a good morning at all, which I doubt, said he. Why? What is the matter? Nothing. Nothing, Pooh Bear, nothing. We can't all, and some of us just don't. That's all there is to it. तर हे असं कॅरेक्टर आहे इयोरचं की ज्याला कधीच काही चांगलं आनंदी दिसत नाही. आणि ते तर मी जेव्हा हे वाचते तर मला असं वाटतं की नैराश्य किंवा उदासीनता हे जे आपण भाषांतर करतो डिप्रेशनचं ते पुरेसं आहे का की याला मला असं वाटतं चैतन्य ऱ्हास असं एक पुनश्च नामकरण करावं या व्याधीचं असं मला वाटतं म्हणजे मराठीत तरी. आणि डिप्रेशन म्हणजे शेवटी काय एक खड्डा म्हणजे जाताना वाटेत लागलेला एक खड्डा तर तसा तुमच्या मनातला तो एक खड्डा आणि तुम्ही वरती येण्याचा प्रयत्न करता असं एक लिटरल त्याच्यात मिनिंग आहे. पण मला असं वाटतं की आपल्या सर्वांमध्ये जी चैतन्याची पणती तेवत असते त्यातलं तेल कमी होणं म्हणजे बेसिकली डिप्रेशन. तर तुम्ही आता बरेच तपशील सांगितले डिप्रेशन विषयी, पण कुठल्या मनाच्या आणि शरीराच्या कुठल्या प्रक्रियांवर यांचा परिणाम होतो म्हणजे नुसतंच मूडवरच होतो की अजूनही काही असतात की फिजिकल सिम्पटम्स येऊ शकतात का डिप्रेशनमुळे? आपण आता म्हटलं त्याचं वजन कमी होणं, भूक न लागणं, झोप कमी होणं किंवा अति झोप लागणं, दोन्ही प्रकारे दोन्ही प्रकार बरोबर. काही करायची इच्छा न होणं, म्हणजे ही सगळी जी लक्षणं आहेत ना आणि त्याच्या बरोबर येणारी फिजिकल सिम्पटम. या जागेवरनं उठायची पण इच्छा राहत नाही, जागेवरनं उठलं तरी मी कशासाठी उठले, काय करायचं काही अर्थ नाही. म्हणजे मला आठवते माझी एक पेशंट होती, त्या 55 वर्षाच्या बाई असतील आणि नवरा त्यांचा, दोघं राहत होते, मुलं त्यांच्या ठिकाणी सुखी होती, सगळं सेटल लाईफ होतं, काही त्याचा प्रॉब्लेम नव्हता. पण त्याला डिप्रेशन जेव्हा सुरू झालं आणि ते हळूहळू वाढत गेलं, सकाळी ती दोघं जण फिरायला जायची वॉकला, आपण ते सगळं बंद झालं होता आणि त्यांचा जो जागेवरनं उठेल अशा झाल्या त्या. आणि मग मनात तेव्हा विचार सारखा की मी नवऱ्याला सकाळी चहा पण करून देऊ शकत नाही, ते वॉकला जातात, मग मला मी उठत पण नाही. आता अशा बाईला तुम्ही जर सांगितलं की उद्यापासून तू उठून तुझ्या नवऱ्याला अमुक आवडतं ना ते करत जा, ते करू शकणार आहे का? मी तिला पहिला प्रश्न विचारला की त्या सगळ्या सकाळच्या तुमच्या दिनचर्येमधला तुझा सगळ्यात आवडता क्षण कुठला होता? तर ती म्हणाली आम्ही दोघं जण टेबलाशी बसून चहा प्यायचो, तो माझा खूप आवडता क्षण. म्हटलं ठीक आहे, तुम्ही चहा नाही करू शकत सध्या, पण काका चहा करतील आणि तुम्ही जर जेवायला टेबलापर्यंत जाऊ शकता तर चहा प्यायला पण जाऊ शकता. आता काका सकाळी चहा करून तुम्हाला हाक मारतील, तुम्ही टेबलाशी जाऊन बसा आणि दोघांनी बरोबर चहा घ्या. किती छान. त्याच्यानंतर काका जातील वॉकला, तुम्ही परत झोपा, काही हरकत नाही. म्हणजे आपल्याला काय बघायचंय की त्यांच्या संबंध वैराग दिनचर्येमधला हा क्षण जर त्यांना आनंदाचा एक्सपिरियन्स करता आला अगदी तर तिथपासून आणखीन आनंदाचे क्षण कसे करायचे त्याची त्याला आपण मदत करू शकतो. तुम्ही तो ऐकलं असेल की ज्याला कॉग्नेटिव्ह बिहेवियर थेरपी म्हणतात. एक्झॅक्टली, मी येणार होते. हा सीबीटीचा मागचा मुद्दा तोच आहे. त्याच्या मागची जी विचारधारणा आहे तीच आहे की माणसाची विचार करण्याची पद्धत जी चुकीची झालेली असते ती कशी बदलायची.
आणि ती बदलण्यासाठी थोड्या थोड्या छोट्या छोट्या एक्सरसाइजेस बद्दल बरं. त्यांना आयुष्यातला आनंद दाखवून थोडा हा थोडा तो फरक कसं, कारण त्याच्यासाठी औषधं दिली हा तरी औषधं कशावर काम करतात, तुमच्या मेंदूतल्या सेरोटोनिनच्या लेवलवर. बरोबर बरोबर बरोबर. त्याच्या पलीकडे जाऊन तुमचं वर्तणूक बदलायची असेल, हम्म, तुमचं मोटिवेशन वाढवायचं असेल, हम्म, तर तुम्हाला वेगळ्या प्रकारचे प्रयत्न करायला पाहिजे. तुमच्या औषधाचा उपयोग नाही होत. बरोबर. हम्म, आणि उलट आपण आपल्याला औषधं घ्यायला लागतात हम्म, ही आणखीन एक शेमफुल गोष्ट त्यांना वाटायला. हो. त्या आयुष्यभर मी कधी औषध घेतलं नाही, हम्म, माझी तब्येत खणखणीत होती तब्येत, आणि आता माझ्या मागे औषधं लागली हम्म. आणि हे आता आयुष्यभर असा फिरत. खरंच. हा. आपण जर बघितलं की एन्झायटी मध्ये जेव्हा माणसाला एन्झायटी हा त्रास होतो हम्म, हम्म, हम्म. तेव्हा त्याच्यामध्ये सगळी प्रश्नचिन्ह असतात बरं. की आता काय होईल, आता काय होईल, आता हा काय होईल. हो, हो. मला डॉक्टरांनी तपासण्या करून घ्यायला सांगितलंय, त्याच्यात अगदी. काही निगेटिव्ह निघेल की काय, हा हा निगेटिव्ह निघेल तर मी काय करू, हा मला कॅन्सर सारखा आजार असेल तर मी काय करू. हा. आता हे सगळे प्रश्न डोळ्यापुढे असतात. बरोबर बरोबर. पण डिप्रेशन मध्ये फुलस्टॉप असतो, प्रश्न नसतो. अच्छा. बरं बरं. फुलस्टॉप म्हणजे काय, सगळं संपलं, हा हा. अच्छा. यातनं काही आता निष्पन्न होणार नाही हा. आणि कोणी प्रयत्न पण करू नका माझ्यासाठी. बरं. मी म्हणजे तुमच्यावरचं ओझं आहे, अच्छा. हा हा. हा याही विचार यायला सुरुवात होतो. हे बघा. मी एक कविता वाचून दाखवते, त्यावरून मला असं वाटतं की या कवितेमध्ये एन्झायटी किंवा पॅनिक अटॅक येणाऱ्या माणसाला कसं वाटतं ते इंदिरा संतांनी दाखवलंय. निराकार नावाचा त्यांचा कविता संग्रह आहे. कवितेचं नाव आहे भास आभास. हे असे काय होते, हे असे काय होते आहे, कसल्या भास आभासांनी मला घेरले. आकाशाचे काळे पाषाण कोसळत आहेत, कोसळत आहेत की ढगांचे काळे कुट्ट थवे फेकल्यासारखे गडगडत आहेत. हे असे काय होते, इंद्राने फेकलेल्या बाणांचे हे टणत्कार, हे टणत्कार आहेत की तेजस्वी विजेचे भीषण तत्कार आहेत. पंचमहाभूतातले हे आप खाली उडी मारते आहे की पावसाचा राक्षसी धबधबासा कोसळतोय. अंतराळच अंगात आल्यासारखे घुमते आहे की प्रचंड वारा मोड सैरा वैरा धावते आहे. हे असे काय होते आहे. या भास आभासाने, या भास आभासांच्या भयाने माझा थंडगार दगड होतोय. आता नक्षत्रे केव्हा कोसळतील एवढीच त्याला दुगदुगी आहे. हे काय होते. काय कविता लिहिली आहे ना, जोरदार. तर ही सगळी मला असं वाटतं एन्झायटी, पॅनिक अटॅक नाही का, डिप्रेशनपेक्षाही, की शेवटी डिप्रेशन आलेलं वाटतं की माझ्या मनाचा दगड होतोय, म्हणजे सगळं थांबलं आणि नो रिॲक्शन टू एनिथिंग. हा ते होतं. आणि एन्झायटी मध्ये काय असतं, थोडीशी होप असते हा हा. की काहीतरी बरं होईल. बरं होईल. हा, बरं. पण डिप्रेशन मध्ये इट इज ऑलमोस्ट होपलेस आणि अच्छा. हेल्पलेस. हा. परिस्थिती होपलेस आहे होपलेस आणि आहे. मी हेल्पलेस आहे, मी काहीच करू शकत नाही. हा. मीच काय, कोणीही काही करू शकत नाही माझ्या हो, बाबतीत. बरोबर. आणि म्हणून आपल्याला दिसतं की डिप्रेशन मधलं कल्मिनेशन हा. हे खूप वेळा इट इज इन सुइसाइड. हम्म. अच्छा. आपण लक्षात हे पण घेतलं पाहिजे की सुइसाइडची शक्यता जर असेल हा. तर त्या माणसाची जास्त काळजी घेणं आवश्यक असतं. बरोबर. कारण त्याच्या मनामध्ये एकदा तो विचार निर्माण झाला हम्म. की मी जगायला माझी लायकी नाही हम्म. किंवा कोणाला नकोच आहे मी, हा. तर मग त्याच्यामध्ये ते विचार सुरू होतात वेगवेगळे हम्म, की मी हम्म. कशी आत्महत्या करू, कसं स्वतःला समजू. बरं बरं. थॉट्स अबाउट सेल्फ हार्म हम्म, हम्म, हम्म. इट्स समथिंग विच इज व्हेरी कॉमन इन डिप्रेशन. अडोलसंट मुलांमध्ये डिप्रेशनचं प्रमाण हा आणि सुसाइडचं प्रमाण हा हे गेल्या 10 वर्षामध्ये हा. जवळजवळ 35% वाढलंय. बापरे. इट इज व्हेरी अलार्मिंग. हो, आधुनिक जगात डिप्रेशन वाढलेलं आहे. अच्छा. बरं आणि ऍडोलसंट मधलं डिप्रेशन असतं ते थोडंसं वेगळं असतं. बरं बरं. त्याच्यामध्ये जास्त इरिटेबिलिटी, हा अँगर आउटबर्स्ट, हा. टेम्पर टॅट्रम, बरं. पण स्वतःला एकटं ठेवणं,
घरातली माणसं मित्रांशी बोलावं असं न वाटणं, हम्म. म्हणजे इट इज मोर इंडिकेटेड बाय आयसोलेशन. They अच्छा. try to isolate themselves from the world, हम्म also from the things they enjoyed. बरं. जिथे खेळाची आवड असेल त्याला, आणखी कशाची आवड असेल, हम्म मित्रांमध्ये मिसळत असेल, ते हम्म आता सगळं बंद होतं. बरं बरं. त्यामुळे ऍडोलसन्सची लक्षणं सुद्धा हम्म काही वेळा जाणवत नाही. घरच्या माणसाला वाटतं की तो ते त्याचे ऍडोलसन्सच्या वयामधले हे आहेत, हिकअप्स आहेत म्हणून. हा But they are not the hiccups. This is हा something which is going on for some time. असं आपण म्हणतो ही इज गोइंग थ्रू अ फेज असं वगैरे म्हणतो Yeah. आपण. वी ट्राय टू इग्नोर इट. हा पण वी पण नीड ती टू टेक फेज इट असली तरी सिरियसली. आपण ती किती सांभाळून घेतली पाहिजे हा ते पण महत्वाचं आहे. बरोबर बरोबर आहे. मी तुम्हाला एक महत्वाचा प्रश्न असा विचारणार होते हा. की नॉट ऑल डिप्रेशन नीड्स ट्रीटमेंट राईट. म्हणजे तुम्ही जसं म्हणाला की स्पेक्ट्रम आहे आपला मूड पण स्पेक्ट्रम आहे. दिवसभरात तो थोडा थोडा बदलतो. पण मग डिप्रेशन आलेल्या लोकांमध्येही मग वेगवेगळ्या प्रकारचं असेल म्हणजे सिव्हिरिटी वेगवेगळी असेल तर मग त्याची ट्रीटमेंटही बदलते का की सगळ्यांनाच मेडिकेशन घ्यावं लागतं? ट्रीटमेंटही बदलते, हा. ट्रीटमेंटही बदलते. हम्म, काही वेळा जेव्हा ज्याला आपण रिॲक्टिव्ह डिप्रेशन म्हणतो, हम्म, घडलेल्या एखाद्या प्रसंगामुळे आलेलं डिप्रेशन, हम्म. आता त्याला तेवढा स्ट्रॉंग डोस लागत नाही. खूप वेळा त्याच्याबरोबर एन्झायटी पण जास्त असते. बरोबर. त्यामुळे त्याला मग ती कॉम्बिनेशन द्यायला लागतात. आज आपण औषधाबद्दल बोलणार नाही होत, हा पण त्याचे प्रकार औषधांचे पण वेगवेगळे असतात. बरोबर बरोबर आहे. हो म्हणजे ते माइल्ड मॉडरेट आणि सिव्हिअर जे असतं त्याच्या माइल्ड categories मध्ये असतात. हा तर मला असं वाटतं माइल्ड डिप्रेशन मध्ये पीपल आर स्टील फंक्शनल. म्हणजे त्यांना या उदासीन्य आहे सॅडनेस आहे त्यांच्या याच्यामध्ये पण दे आर स्टील एबल टू फंक्शन. म्हणजे त्यांचा जॉब असतो मॅनेज व्यवस्थित. मॅनेज ते त्यांचं जे रोल्स आहेत फॅमिलीतले ते करत असतात. मॉडरेट मध्ये तो अजून कमी झालेला आणि मग सिव्हिअर मला होतं तेव्हा ऑलमोस्ट होम बाउंड होतात लोक. सिव्हिअर मध्ये होम बाउंड आणि नॉट एबल टू डू एनिथिंग फंक्शनली. आणि पण माइल्ड आणि मॉडरेट सुद्धा हा दुर्लक्ष करून चालत नाही. हा तर एक्झॅक्टली. त्यावेळी सुद्धा त्या माणसाला आधाराची गरज असते. बरोबर ते बरोबर. म्हणजे आपल्या ऑफिसमध्ये आपल्या बरोबर एखादी व्यक्ती आहे आणि आपल्याला दिसलं हा की त्याची प्रोडक्टिव्हिटी कमी झाली आहे. पूर्वी तो कामामध्ये खूप वाकबगार होता हो आणि आता त्याचं फारसं लक्ष नसतं. बरं तर इथे जवळच्या व्यक्तीने कुठेतरी त्याच्याशी त्याला बोलतं करणं, त्याचं काय दुःख असेल ते बोलायला सांगणं, बरोबर हे महत्वाचं. म्हणजे ते सुद्धा आपल्याला अगदी हळूवारपणे आणि एम्पथिकली करायला पाहिजे. काही हो माणसं अशा अवस्थेमध्ये खूप प्रायव्हेट बनतात आणि त्यांना हा आवडत नाही चौकशी केलेली. हो 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 तर ती बरोबर. आपण कशी करतो, कसं बोलतोय ते हा पण महत्वाचं आहे त्याच्यात. बरोबर आहे. हा नाही आणि आपण ते असं त्यांना कमी दर्जाचं नको लेखायला. अरे ह्याला डिप्रेशन आलंय बरं का. नाही म्हणजे त्याची किती चूक झाली ही आयुष्यात. ही चूक नाही आहे, ही घडणारी घटना आहे. एक आजार आहे नैसर्गिक बरोबर. गोष्ट आहे ती. हा की घडू शकते. म्हणजेच आपण शारीरिक आजाराकडे जसं बघतो हा तसंच हा तुझा मनाचा झालेला आजार हे समजलं पाहिजे. हम्म म्हणजे शारीरिक आजार असतो तर आपण चौकशी करतो ना हो की तुला कधी जायचं डॉक्टरकडे, मी येईन बरोबर, हो मदतीची गरज आहे का, अगदी. घरी काय अडचण असली तर मी हा मदत करेन. हा मग बरोबर तसंच आपण मानसिक आजाराच्या बाबतीत पण करणं गरजेचं आहे. जरूरच आहे. हा म्हणजे मी मी शरीराची डॉक्टर असल्यामुळे मी नेहमी असा विचार करते की माइल्ड डिप्रेशन म्हणजे कसा साधा सर्दी खोकला झाला आपल्याला तेवढं आपण काळजी घेतली आपण त्याच्यातून बाहेर निघतो. मॉडरेटमध्ये तो खोकला जात नाही आहे आणि कदाचित न्यूमोनिया झाल्याची शक्यता आहे तर मग त्याची काळजी घेतो. पण सिव्हिअर डिप्रेशनमध्ये अगदी टीबी झालेला आहे मनाचा असं समजायला हवं. पण ट्रीटमेंट आहे आणि टीबी सुद्धा बरा होतो पूर्णपणे हे मला सांगायचं आहे. तर त्यामुळे कुठल्याही प्रकारचं डिप्रेशन इज ट्रीटेबल क्युरेबल. आणि Curable आहे. डिप्रेशन काय असं जन्मभर राहतं अशातला भाग नाही नाही. नाही नाही हा नाही. नुसतं एक असं स्पाइक किंवा उलट ट्रॉफ येऊन जातो आणि तर ते जातं. काही काही लोकांना रिकरंट डिप्रेशन येण्याची शक्यता असते मला वाटतं. नाही पण म्हणजे आपल्याला काय लक्षात घ्यायचंय की लोक डॉक्टरांकडे का जात नाहीत सायकॅट्रिस्टकडे, हा कारण त्यांच्या आजाराबद्दलच्या मिसकन्सेप्शन खूप असतात. हा त्यांना हा वाटलं की सायकॅट्रिस्टकडे गेलं की मग आपल्याला शॉक देतील, आपल्याला झोपेची औषधं देतील हो आणि ती औषधं आयुष्यभर घ्यायला लागतील. बरोबर बरोबर तर आयुष्यभर औषध घ्यायला लागणारा फक्त एकच आजार आहे, हो स्किझोफ्रेनिया हा हा किंवा बायपोलर डिसऑर्डर मध्ये. तुम्हाला एरवी त्रास नसला तरी मेंटेन व्हायला औषध घ्यायला लागतं. घ्यावं लागतं. बरोबर हा पण ह्याचाच अर्थ काय की डिप्रेशन मध्ये तसं नाहीये. हो डिप्रेशन
पूर्ण बरा होऊन पूर्वीच्या इतका सक्षम होऊ शकतो. अच्छा, बरं बरं. पण ती घेतली नाही तर तुमची हं. प्रॉडक्टिव्हिटी आणखी कमी होत जाते. प्रॉडक्टिव्हिटी जितकी कमी होईल तितकी ती माणसं आणखी गिल्ट मध्ये जातात, हां, की मी उलट कंपनीकडनं विशेष पगार राहायचं. घेतोय, मी बरोबर. कंपनीकडनं पगार घेतोय पण मी हां, काम देत नाहीये तेवढं. हां, हां, म्हणजे स्वतःबद्दलची प्रतिमा त्यांच्या डोळ्यातली आणखी कमी व्हायला सुरुवात होते. हां. बरोबर आहे. बिफोर आय ओपन द माईक टू द पब्लिक, मी एक शेवटचा प्रश्न, असा महत्त्वाचा प्रश्न विचारते की बायकांमध्ये डिप्रेशन जास्त असतं का? आणि बायकांमध्ये जे फिजिओलॉजिकल चेंजेस होतात की पाळी सुरू होणार आहे, मग प्री मेन्स्ट्रुअल सिंड्रोम, मग प्रेग्नन्सी, मग पोस्टपार्टम डिप्रेशन, आणि पोस्टपार्टम डिप्रेशन तर खूपच मोठा भाग आहे सायकियाट्रीचाही, आणि आमच्या म्हणजे आम्हाला सुद्धा, म्हणजे मी नाही आहे ओबी गायनीमध्ये, पण त्या लोकांना दे हॅव टू हँडल इट. तर तर याच्यामध्ये ते प्रिव्हेंटेबल आहे का हे विचारायचं. जसं पोस्टपार्टम डिप्रेशन आईला आलं होतं, मग मुलीला येईल का, किंवा इन जनरल आपण कुठली काळजी घ्यायची? आता बायकांमधलं प्रमाण तू विचारलंस ते बायकांमध्ये पुरुषांपेक्षा ऑलमोस्ट 2.5 टाइम्स आहे. आता त्याच्यामध्ये आपल्याला काय लक्षात येते की बायकांच्या विचार करण्याच्या पद्धतीमध्ये हां, खूप वेळा प्रॉब्लेम असतात ते रिलेशनशिप प्रॉब्लेम मधनं येणाऱ्या इमोशन बरं. ज्या पुरुषांच्या मनात त्या मानाने कमी असतात. हां, पुरुषांचे विचार जास्त करिअर बद्दल, अचिव्हमेंट बद्दल, बरोबर. त्यांच्या अम्बिशन बद्दल हे जास्त असतात. त्याच्यात इमोशनचा भाग कमी असतो. हं, हं. पण बायकांच्या मनामध्ये रिलेशनशिप प्रॉब्लेम बद्दल जास्त असतात, बरोबर. की माझ्या मैत्रिणींना मी आता आवडेनाशी झाले का, हां, माझा नवरा माझ्यावर पूर्वी इतकं प्रेम करत नाही. बरोबर. मग त्याच्यात संशय पण येतो की तो त्याच्या मनात आणि कुठेतरी दुसरी बाई आहे का. मग बरोबर. असे विचार सुरू झाले हं, ते त्या निगेटिव्हिटीकडे जायला सुरुवात होते. हां, त्यामुळे बायकांमध्ये प्रमाण याचं जास्त आहे. जास्त आहे. आता तू जो भाग सांगितला की पीएमएस हो, किंवा पोस्टपार्टम, हो. तर पीएमएस मध्ये सुद्धा हं, आपल्या शरीरातले हॉर्मोनल बदल जे आहेत हं, तेच जर कारण असतं हं. तर प्रत्येकच बाईला पीएमएस यायला पाहिजे. एक्झॅक्टली, बरोबर आहे. बिकॉज इट्स अ फिजिओलॉजिकल इम्बॅलन्स. बरोबर. पण तसं होत नाही. हं, हं, म्हणजे काय की ज्या व्यक्तींची निगेटिव्हिटी विचार करण्यामध्ये जास्त असते हं, त्यांच्यामध्ये सुद्धा एक प्रमाण जास्त असू शकतं, किंवा हं, बाकीचे लाईफ स्ट्रेसर्स काही असतील हं, 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 त्याच्या लाईफ स्ट्रेसर्स कडे तुम्ही कसं बघता हं. त्याच्यावरती पण ते अवलंबून असतं. बरं. आता पोस्टपार्टम मध्ये खूप वेळा ज्याला आपण बेबी ब्लूज म्हणतो, हं, त्या बेबी ब्लूज काही वेळा सुरुवातीला 2-3 दिवस येतात हं, हं. की खूप आता जबाबदारी आहे, माझं आयुष्य आता बदलणार आहे, माझा बरं. रोजची दिनचर्या ती पण आता बाळामुळे बदलणार आहे, बरं. तर ते मला कसं जमेल, मी हं, मॅनेज करू शकेन की काय, हं, याचे विचार आले तर हं. ते थोडेफार काही दिवस येऊ शकतात. बरं. पण खूप वेळा फॅमिली सपोर्टनी हं, आणि बाकीची सपोर्ट सिस्टीम चांगली असेल हं. तर व्यक्ती त्यातनं बाहेर येते. बरं. पण पोस्टपार्टम डिप्रेशन हे हं. 1 वर्षानंतर सुद्धा आलेलं मी बघितलेलं आहे. बरं. इतकं इतकं अ, उशिरा? बरं, अ, बरं. असू हं. शकतं. कारण त्यावेळेला त्या बाळाची काळजी घेणं याबद्दलची चिंता हां, ही खूप वेळा वाढू शकते, की मला तर कामावर जॉईन व्हायचंय हां. आणि आता माझ्याकडे रिसोर्सेस नाहीयेत. हो. मग आय टर्न आय आय विल बी कन्सिडर्ड ॲज अ बॅड मदर इफ आय डोंट लूक आफ्टर द माय चाइल्ड. बरोबर, म्हणजे बरोबर. ह्याच्या विचारातनं सुद्धा पोस्टपार्टम येऊ शकतं. बरोबर आहे. हां. पण म्हणजे आपल्याला काय दिसतं, की त्या व्यक्तीची आधीपासूनची विचारसरणी कशी आहे. हं, खूप वेळा बाळ झालेलं सुद्धा इज हं. इट अ वॉन्टेड चाइल्ड ऑर अनवॉन्टेड चाइल्ड, बरं. इज इट आउट ऑफ वेडलॉक, त्या बरं. मूल हं. ते मूल होऊ देण्याची इच्छा हां, दोघांनाही होती का एकालाच होती, हां, याच्याबद्दल सुद्धा पोस्टपार्टम डिप्रेशन येऊ शकतं त्या व्यक्तीला. हां. म्हणजे हे सायकोलॉजिकल फॅक्टर्स सुद्धा पोस्टपार्टम मध्ये खूप आहेत. बरेच, आणि बरेच. म्हणून त्या ठिकाणी त्या बाईची हिस्ट्री पूर्णपणे घेणं हे खूप हां, आवश्यक असतं. बरोबर. कारण खूप वेळा गायनोकॉलॉजिस्ट या गोष्टी काही विचारत नाहीत सगळे. हो. हां. मला माझी मैत्रीण जॉईन झाली आहे काय बघत होते मी. ती प्रोफेसर ऑफ ओबी गायनी आहे, आणि भारतात. तर तिने मला एक घटना अशी सांगितली की एक पेशंट, त्यांनी एक पहिलं मूल झालं त्या बाईला, आणि सगळं एव्हरीबडी वॉज हॅपी, द वुमन लुक्ड ओके,
तर त्यांना ते डिस्चार्ज केलं त्यांनी आणि मग काही दिवसांनी कोणीतरी तिला सांगितलं की अहो ती बाई तुम्ही डिस्चार्ज केली ना, ती जेव्हा घरी गेली तर घराजवळ जी विहीर होती तिथे जाऊन तिने आत्महत्या केली. म्हणजे हे केवढं शॉकिंग आहे, म्हणजे डॉक्टरला सुद्धा, म्हणजे आपल्याजवळ वी डोंट हॅव इनफ टूल्स टू असेस पोस्टपार्टम डिप्रेशन असं म्हणावं लागेल. किंवा मग प्रेग्नन्सीच्या आधीच तिची काय अवस्था होती हे जाणावं लागेल. तर हां. म्हणजे अम, अशा वेळी प्रेग्नन्सी सुद्धा हां. खूप अंडर स्ट्रेस असण्याची शक्यता आहे. हां, मलाही वाटतं की ते तसं आहे. तर आता तू सेल्फ हार्मचा विषय काढला. हां. आपण सेल्फ हार्म बद्दल एक छोटीशी स्लाइड बघूया. दे. कारण सगळ्याच सुइसाइडची मागची कारणं एकच नसतात, वेगवेगळी बरोबर, असतात. बरोबर. तर आता जे जे वेगवेगळे रिसर्चेस आहेत ते हं. काय दाखवतात, हं, की प्रत्येक माणसाच्या जगामध्ये, प्रत्येक माणसाच्या मनामध्ये निदान 2 किंवा 3 वेळा तरी आत्महत्येचा विचार येतो. बरं, काहीही घडलं नसतं तरी सुद्धा. बरं, बरं. म्हणजेच आपल्याला काय दिसतंय, की माझ्या मनामध्ये आत्महत्येचा विचार आला, हे हां. काहीतरी भयंकर स्केरी आहे असं धरता कामा नये. हां, हां. का कारण असा तो एखाद्या वावटळीसारखा विचार येऊ शकतो हं, आणि हं. जातो सुद्धा खूप वेळा ते. हं, हं. पण सेल्फ हार्मची कारणं काय काय असू शकतात, हं, तर खूप वेळा मॅनिप्युलेशन हे पण असू शकतं. हं, देर इज नो डिप्रेशन, हं. पण मला अमक्याकडनं अमकं करून घ्यायचंय म्हणून मी आत्महत्येची धमकी देतो. अच्छा, अच्छा. जे ऍडोलसंट मुलांमध्ये खूप असतं. हां. आणि आपल्याला लक्षात येतं की त्याच्याकडे सुद्धा सिरियसली बघणं आवश्यक आहे. बरं, बरं. कारण त्या मुलाला काय केल्यानंतर मला लिथल ठरेल हे माहिती नसतं. हां, जे घरातली कुठली तरी गोळ्या घेतल्या आणि त्यांनी खाऊन टाकल्या, हां, हां. तर मग 2 घेतल्यावर काय होईल, 8 घेतल्यावर काय होईल हे त्याला माहिती नसतं. हं, हं. त्यामुळे त्याच्याकडे सुद्धा आपण सहानुभूतीने बघणं हे आवश्यक आहे. बरोबर. म्हणजे अगदी काही दिवसापूर्वी पेपरात आलेली बातमी होती की हं, एका 14 वर्षाच्या मुलाने आई वडिलांना लेदरचं जर्किन मागितलं. हं, ते आत्ताच्या आत्ता मला ते लेदर जर्किन पाहिजे हं. आणि नाही म्हटलं तर मी खिडकीत उडी मारतो. आह! आणि आई वडील म्हणाले काय तुला काही घ्यायचं नाही अमकं तर काय बोलले असतील काहीतरी. त्यांनी खरंच उडी मारली आणि डाईड इन दॅट. अरे बापरे! हां. आता या ठिकाणी आई वडिलांना काय म्हटलंय, त्या खूप वेळा असं धमकी देतो की मी उडी मारीन अमुक करीन. हां. पण त्याच्याकडे सुद्धा त्यांनी बोलायला कसं पाहिजे होतं, हं, हं. की ही वस्तू तुला आत्ता ताबडतोब पाहिजे म्हणून तू म्हणतो हं, हं. आणि तू आमचा खूप आवडता आणि लाडका मुलगा आहेस. अगदी. हां, असं आमचं तुझ्यावर म्हणायचं. खूप प्रेम आहे. हां. तू अशा तऱ्हेचं काहीतरी करून मरावं अशी हं, आमची अजिबात इच्छा नाही. हं, हं. आणि तुझा जीव या त्या जर्किनपेक्षा आम्हाला खूप महत्वाचं वाटतं. हं, हं. आपण ते घेऊया नक्की. बरं. बट लेट्स सिट अँड डिस्कस की आपण कधी घेऊ शकतो. हं, त्याची किंमत किती आहे? हं, आता आपल्याला ते परवडत आहे का का आपण तुझ्या वाढदिवसाला घेऊया? हं, म्हणजेच काय, इट इज इम्पॉर्टंट दॅट यू निगोशिएट विथ द चाइल्ड ॲट दॅट टाइम इन्स्टेड ऑफ सेइंग की हं, तुझ्यात काय धाडस आहे, तू काय एवढी मला थोडाच आहे. हं, 10 हं, वेळा सांगतोच, काही झालं नाही. हं, हं, हं. तर 10 वेळा त्यांनी म्हटलं असेल तरी 11व्यांदा तो खरंच मारून काही होऊ शकतं. हं. हे लक्षात घेणं पण आवश्यक आहे. हे फार महत्वाचं. म्हणजे थ्रेटनिंग, अँगर हं, त्याच्यामध्ये सिव्हिअर डिप्रेशन मध्ये जेव्हा असतं तेव्हा युज्युअली इट इज प्लॅन. हं. या माणसाच्या मनामध्ये ते अनेक दिवस घोळत असतं हं, आणि अनेक वेगवेगळ्या ऑप्शनचा तो विचार करत असतो मनामध्ये. हं, हं, आणि खूप वेळा त्याच्या बोलण्यातनं हं, कशातनं तरी आपल्याला काहीतरी इंडिकेशन भेटते. हं. म्हणजे मला आठवते एका पेशंटच्या बाबतीत शी कमिटेड सुसाईड आणि तिच्या मोठ्या मुलाचा वाढदिवस होता, 16वा वाढदिवस. हं, तो घरच्यांनी केला तेव्हा ती डिप्रेशन मध्येच होती. हं. पण त्या दिवशी ती त्याला जवळ घेऊन रडली आणि म्हणाली, मी तुझ्या पुढच्या वाढदिवसाला नसेल रे. अगं बाई! आता हे जे इंडिकेशन होतं ते बाकीच्याला काही लक्षात नाही आलं काय म्हणाली, कशामुळे हो, म्हणाली. हो. पण खरंच शी कमिटेड सुसाईड विदिन दॅट इयर. म्हणजे बापरे! काहीतरी इंडिकेशन बोलणं हे त्या व्यक्तीच्या तोंडून निघू शकतं. हां, आता हां. स्किझोफ्रेनिया सारख्या आजारामध्ये जेव्हा सुसाईड होतो हं, तेव्हा तो डिप्रेशनमुळे नसतो.
तर त्यांना जे आवाज ऐकू येतात, त्यांना जी भास होतात, त्यांना Hallucination. डिल्युजन हॅल्युसिनेशन असतात, त्यांच्या हॅल्युसिनेशन मध्ये कोणीतरी त्यांना सांगतं अमुक करतं अमुक कर, त्याच्यातनं केलं जातं सेल्फ. किंवा काही पर्सनॅलिटी डिसऑर्डर मध्ये असतो, ज्याला आपण बॉर्डरलाईन पर्सनॅलिटी डिसऑर्डर म्हणतो. जे साधारण ऍडोलसंट किंवा पोस्ट ऍडोलसंटच्या वयामध्ये जे हाताच्या नसा कापून घेणं, हो हो हे जे आहे तो सेल्फ हार्म असतो, तो सुद्धा इट इज बिकॉज ऑफ सायकोलॉजिकल डिस्टर्बन्स. अच्छा. म्हणजे आपण नुसतं सेल्फ हार्म म्हणून त्याला लेबल न लावता त्याच्या मागची कारणं जर लक्षात घेतली तर दे ऑल्सो कॅन बी प्रिव्हेंटेड टू सम डिग्री. बरं बरं. ऑन अ लाइटर नोट मला काय आठवलं आता की फिलॉसॉफर जो आहे बर्ट्रांड रसल त्याने लिहिलंय की मी जेव्हा 5 वर्षाचा होतो तेव्हा मला खूप डिप्रेशन आलं होतं. म्हणजे त्यांनी डिप्रेशन शब्द वापरलाय आणि मला असं वाटायचं आता मरून जावं. काय ही कटकट आहे की मला पुढची अनेक वर्ष जगायचं आहे, हे काही चांगलं नाही, लाईफ इज नॉट गुड. आणि मग जसा जसा तो जगायला लागला त्याचा आयुष्यातला रस वाढायला लागला आणि तो म्हणाला मी मागे वळून जेव्हा बघतो तेव्हा मला स्वतःचं हसू येतं की मला असं वाटायचं. पण ते लिहिते वाचताना खूप गंमत वाटते. आणि तसंच पीजी वुडहाऊसने एक दुसरी गोष्ट लिहिली आहे बरं का. म्हणजे तुम्ही म्हणालात की डिप्रेशन काय येऊ शकतं, तर पीजी वुडहाऊसने लिहिलंय की मी अगदी लहान असताना 7-8 की असं या वयाचं त्यांनी काही आत्याकडे वगैरे पाठवून दिलं कुठल्या तरी बोर्डिंग हाऊसमध्ये. दॅट वॉज द परफेक्ट रेसिपी फॉर अ सायकियाट्रिक इलनेस असं लिहिलंय. पण तो केवढा मोठा लेखक आणि आनंदी लिहिणारा लेखक झाला, केवढं त्यांनी जगाला आनंद दिला. तर ते मला फार महत्वाचं वाटतं. मी डॉक्टर नीता पानसे. मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की आता जसं तुम्ही म्हणाल की जरी त्या पेशंट डिप्रेस्ड असतो, उदाहरणांवरनं त्यांना मूड त्यांचा चांगला नसतो, ते बसून राहतात, मग पण फॅमिली किंवा बाकीच्यांना कळतच असं नाही किंवा त्यांना कळलं तरी ते म्हणतात जाऊन दे होईल वगैरे. मग त्यांनी त्या डिप्रेस पेशंटना ट्रीटमेंट घ्यायला जायची एवढी इन्साइट नसते किंवा त्या उठून जात नाहीत ना, अरे चला मला सायकियाट्रिस्ट कडे जायचंय. किंवा काय काय वेळेला जरी त्या म्हणल्या की मला जायचंय तरी आजूबाजूचे किंवा घरचे म्हणतील नाही काही गरज नाही होईल. मग त्यावेळेला त्यांनी स्वतः उठून कसं ट्रीटमेंट घ्यायला जावं किंवा लोकांना कसं आपण अवेअर करावं की अरे त्यांना ट्रीटमेंट द्यावी तुम्ही. कारण का त्यांना ट्रीटमेंटची गरज आहे हे घरच्यांना जर जाणवलं तर घरच्यांनी त्याचं जस्टिफिकेशन न करता की ती तशीच आहे, ती आळशीच आहे, तिला करायचं नसतं, ती खूप वेळा कारण सांगते न करायला, असं न म्हणता आपल्याला जर जाणवलं की मगाशी आपण जी लक्षणं बघितली त्या लक्षणातली काही लक्षणं नक्की आहेत आणि त्या व्यक्तीचं मूड आणखी तिचं काम करण्याची मोटिवेशन पण खूप कमी झालंय, तर त्या व्यक्तीला ते दाखवणं सहानुभूतीने हे पण गरज आहे की तू पूर्वी हे सगळं तू करत होतीस आणि तुला जगण्यामध्ये खूप आनंद वाटत होता, पण आता मला असं दिसतंय की आपण बसून गाणी ऐकायची म्हटलं तरी तू बंद करून टाकतेस, तुला बसायचं नसतं. ते त्यांच्या रोजच्या व्यवहारामध्ये कुठल्या गोष्टींवरती परिणाम झालाय आणि त्या परिणामामुळे त्यांचं आयुष्य ते कसे दुःखी करून घेत आहेत हे जर आपण सहानुभूतीने सांगितलं तर मग ते औषधाला तयार होतील. दुसरी गोष्ट आमच्या संस्थेमध्ये आम्ही खूप वेळा असं करतो की घरचे नातेवाईक जरी आले सांगत की असं तिला त्रास आहे तर आम्ही त्यांना तिच्याशी काय बोल, कसं बोल आणि ट्रीटमेंटसाठी कसं तयार कर, या आमचे काउन्सिलर त्यांच्याशी बोलून त्यांना सांगतात की काय केल्यावरती येऊ शकेल औषधासाठी. खूप वेळा शारीरिक लक्षणासाठी माणूस यायला तयार असतो. त्या बाईला समजा पोटात दुखायचं पण त्रास आहे, पाय दुखते म्हणून मला उठवत नाही असं म्हणाले, तर मग आपण त्यांना त्या निमित्ताने डॉक्टरकडे घेऊन जाऊ शकतो. खूप वेळा आम्ही अशा व्यक्तींच्या फॅमिली डॉक्टरशी कॉन्टॅक्ट करतो आणि त्यांना सगळ्यांना अशा व्यक्तींचा फॅमिली डॉक्टरवरती विश्वास असतो आणि मग त्या फॅमिली डॉक्टरनी जर त्यांना अँटी डिप्रेशन थोडी प्रमाणात द्यायला सुरुवात केली आणि मग त्यांच्या डिप्रेशन मध्ये सुधारणा झाली तर मग त्याच्यानंतर ते फॅमिली डॉक्टर त्या पेशंटला परत आमच्याकडे पाठवतात, कारण तिचा डोस आणि औषध नक्की ठरवायची असतात. त्यामुळे काहीतरी निमित्ताने तिला वैद्यकीय मदत मिळणं हे गरजेचं आहे, हे लक्षात यायला पाहिजे कुटुंबाच्या. थँक्यू व्हेरी मच, अप्रिशिएट तुमच्या दोघींनाही.
मला एक छोटासा मुद्दा इथे ऍड करावा असं वाटतं. शुभाताई, आपण मागच्या वेळी बोललो की कॅन वी गिव्ह मेडिकेशन्स विदाउट द परमिशन ऑफ द पेशंट और विदाउट द नॉलेज ऑफ द पेशंट. तर अगदी सिव्हिअर डिप्रेशन मध्ये करू शकतो का? बरोबर. हा आता खरं म्हणजे मेडिको लिगल इश्यू आहे. हा पण आपल्या लक्षात येतं की मेडिको लिगल इश्यू कधी होईल जर त्या पेशंटला त्याच्याबद्दल रेझिस्टन्स येतं. हा तर इथे रेझिस्टन्स पेक्षा त्या पेशंटला जाणीवच नसते आपण आजारी आहोत हा आणि आपल्याला औषधं घेतली पाहिजेत, कारण त्याला हीच इच्छा असते की मी मेलं तर बरं. हा मग अशा वेळी त्याला औषधासाठी तयार करणं आणि इंडियामध्ये त्या मानाने हे इतकं अवघड नाहीये की सरेशियसली यू कॅन गिव्ह मेडिसिन ऍटलिस्ट फॉर 15 days. आता नवीन कायद्यांमुळे तुम्ही औषध काही 2 महिन्याचं 6 महिन्याचं देऊ नाही शकत. पण जर तुम्ही एक 15-20 दिवसाचं औषध लिहून दिलं आणि त्या व्यक्तीला जाणवलं की मी 15 दिवस औषधं घेतल्याने माझ्यात सुधारणा झाली, बरोबर. तर मग त्या व्यक्तीला 15 दिवसांनी तुम्ही सांगू शकता की तुला सुधारणा दिसते ना, कशामुळे? कारण मी तुला हे औषध देतो ते चहामध्ये घालून. म्हणजे ते खूप लांबपर्यंत येता कामा नये. काही दिवस निदान त्या व्यक्तीला परिणाम दिसेपर्यंत, म्हणजे 3 आठवडे. साधारण कुठल्याही अँटीडिप्रेशनचा 3 आठवड्यानंतर परिणाम दिसायला लागतो. आणि खूप वेळा पेशंट औषधं घेत नाहीत, कारण 2 दिवस घेतलं 3 दिवस घेतलं की त्याला वाटतं काही फरक नाही झाला आणि ते बंद करून टाकतात. त्यामुळे औषध देतानाच त्यांना एक्सप्लेन करायला लागतं दीज मेडिसिन्स टेक अ लॉंगर टाइम टू क्रॉस ब्लड ब्रेन बॅरियर. बरोबर. त्यामुळे औषध तुमचं ब्रेन पर्यंत पोहोचायला कमीत कमी 3 आठवडे पाहिजेत. बरोबर. तुम्ही तेवढे दिवस तरी औषध घ्या, थोडे साईड इफेक्ट येतील, कदाचित झोप लागेल जास्त, पटून राहावंसं वाटेल, पण या साईड इफेक्ट मध्ये तुम्ही बाहेर आलात किंवा तुम्हाला औषधाचा खरा फायदा दिसायला लागेल. बरोबर. डॉक्टर मानसी जोशी, तुम्हाला विचारायचा प्रश्न? मला असा प्रश्न होता की जेव्हा पेशंट खूप निगेटिव्हली बोलत असेल, सारखा रडत असेल किंवा काही अशा खूप जास्त टोकाचे रिएक्शन देत असेल, तेव्हा जवळचे नातेवाईक जे असतील घरातले, त्यांनी कसं भूमिका घ्यावी? म्हणजे ऐकावं का त्याला सल्ले द्यावेत का त्याला एकटं सोडावं? हे कळत नाही काही वेळेला. चांगला प्रश्न. अशा वेळी आपल्याला काय बघायचंय की त्या माणसाचं विचारसरणी ती कुठेतरी खूप निगेटिव्हिटीकडे झुकते. मग त्याला त्याच्या आयुष्यातल्या पॉझिटिव्ह गोष्टी आपण दाखवत गेल्या, आणि 5 मिनिटं दोघे असल्या तरी चालतील. त्यांना नाते घरामध्ये, आणि वरच्याने सांगितलं की ती ना तुझ्याशिवाय जेवायला मागत नाहीये, तर जरा बस ना तिला भरव थोडस. आता त्या 2-3 वर्षाच्या मुलीला भरवणं हे त्या व्यक्तीला ओझं वाटेल, पण त्याच्यामध्ये आनंद पण आहे. म्हणजे अशा छोट्या छोट्या गोष्टींमध्ये त्यांना सहभागी करून घेणं. तुम्ही म्हणता तसं एकटं जाणं, सोडून देणं, यांनी काहीच उपयोग होणार नाही, कारण ती व्यक्ती विचारांमध्ये आणखी घुमत राहते. त्यामुळे त्यांना सहभागी करून घेणं कशात तरी, कुठल्या तरी ऍक्टिव्हिटीमध्ये, की ठीक आहे तू नाही स्वयंपाकघरात येत ना, डायनिंग टेबलची बस आणि जरा भाजी निवडून देशील का, मला मदत होईल तेवढी. म्हणजे मग आपण त्या निमित्ताने काहीतरी 4 शब्द बोलू शकतो त्यांच्याशी, त्यांच्या जुन्या चांगल्या आठवणी काढून त्याच्याबद्दल विचारू शकतो. म्हणजेच काय की त्यांचा मूड बदलायला आपण काय काय गोष्टी करू शकतो. पण आपण जर विचारलं तुला का डिप्रेस वाटतंय, तर ती व्यक्ती काही नाही सांगू शकत. त्यामुळे त्याच्या खोलात न जाता त्या व्यक्तीकडनं कुठल्या तरी ऍक्टिव्हिटी मध्ये त्यांना भाग घेण्यासाठी उद्युक्त करणं, हे घरातली माणसं नक्कीच करू शकतात. मला एक म्हणून आपल्याला दिसतं की एकटी माणसं जी जातात त्यांच्यामध्ये डिप्रेशनचं प्रमाण जास्त वाढतं, कारण एकटी राहत असल्यामुळे त्यांचं आणखी कम्युनिकेशन इतरांशी नसतं, आणि स्वतः जे कम्युनिकेशन असतं ते फक्त स्वतःशीच असतं, आणि स्वतःशी असलेलं कम्युनिकेशन हे सगळं त्या निगेटिव्ह विचारांचंच असतं. त्यामुळे कुठल्या तरी सोशल ऍक्टिव्हिटीशी स्वतःला जोडून घेणं, काहीतरी व्हॉलंटियर वर्क करणं, जे आपल्या शरीराला, प्रकृतीला झेपेल ते काहीतरी करायला सुरुवात करणं, हे खूप महत्वाचं असतं. मला असा मुद्दा मांडायचा आहे की जर इफ द पर्सन हु इज लिसनिंग टू द डिप्रेस्ड पर्सन इज नॉट ट्रेंड,
तर तो काळा रंग आपल्या मनावर चढत जातो आणि आपण जर त्या व्यक्तीशी रिलेटेड असलो किंवा आपण मित्र-मैत्रीण असलो आणि आपल्याला कॉमन ग्रुपमध्ये, तर तो आपल्याला अफेक्ट करू शकतो हे लक्षात ठेवलं पाहिजे. त्यामुळे ती भिंत उभारता आली पाहिजे की हे डिप्रेस्ड विचार आहेत, हे या या वर्णाने जाऊ द्यावे आणि आपण या माणसाला प्रकाश दाखवावा, असं एक जे मनात येतं तसं झालं पाहिजे. तर निगेटिव्ह विचार कोणी बोललं की पॉझिटिव्ह विचाराचंच उत्तर त्याला द्यायचं, असं मी नेहमी ठरवते. हा म्हणजे आपल्याला एम्पथी आणि सिंपथी मधला फरक कळला पाहिजे. हा हा दुसऱ्याबद्दल सिंपथी वाटणं, हा तर त्या सिंपथीमध्ये आपण वाहून जाऊ शकतो. बरोबर, एक्झॅक्टली. त्याच्यापेक्षा वाहून न जाता हा आपले विचार आणि आपली मर्यादा चाबूक ठेवून हा व्यक्तीला मी कितपत मदत करू शकते, कशात करू शकते, हा म्हणजे तिच्या परिस्थितीबद्दल आपल्याला वाईट वाटते, नो डाऊट अबाउट इट. हा हा पण बरोबर. आपण दोघे म्हणजे हाईट ऑफ द सिंपथी विल बी क्राईंग ऑन इच अदर शोल्डर्स. अगदी. हा एक्झॅक्टली. ते होता कामा नये, ते होता कामा नये, हे म्हटलं पाहिजे. बरोबर आहे. हा बरं. विमल. विमलताईंचा प्रश्न आहे की हा 65च्या वयामध्ये हम्म, जे डिप्रेशन जात नाही आणि खूप प्रयत्न करून सुद्धा, हम्म, तर अशा परिस्थितीमध्ये काय करायला पाहिजे? हा हा तर आपल्याला काय दिसतंय की 65चं वय असं आहे की आयुष्यामधल्या बऱ्याचशा जबाबदाऱ्या संपवलेल्या आहेत हम्म, आणि देर इज नथिंग टू लुक फॉरवर्ड टू. हम्म, तर टू लुक फॉरवर्ड टू ही गोष्ट हा नोबडी इज गोइंग टू गिव्ह यू ऑन प्लॅटर. बरोबर, यू हॅव टू फाइंड दॅट आउट. एक्झॅक्टली. ते काही वेळे आपण आपल्या बागेमध्ये नवीन झाडं लावली, हम्म, त्याला पाणी घालताना, त्याच्या कळ्या बघताना, त्याचं फुल येताना बघताना हा आनंद माणसाला येऊ अगदी शकतो. अगदी. म्हणजे आनंद तयार करायचे स्वतःचे प्रयत्न हा त्यातला खूप महत्वाचा भाग आहे. खूपच छान, खूपच छान. म्हणजे म्हणून आपल्याला दिसते की डिप्रेशन आधीच्या वयामध्ये आलं, हम्म, 40ला आलं, 30ला आलं, तर तेव्हा आयुष्यामध्ये देर आर मेनी थिंग्स टू लुक फॉरवर्ड टू. कारण माझी ही जबाबदारी पण राहायची, ती राहायची, अजून माझी मुलगी बाळपणाला यायचे, तिच्याकडे मला बघायचंय, किंवा माझ्या मुलाचं अजून लग्न व्हायचंय, त्याच्यासाठी मुली बघायचे. म्हणजे देर इज समथिंग टू लुक फॉरवर्ड टू. या या पण त्या वयामध्ये जेव्हा सगळं बाकी स्थिरस्थावर झालेलं असतं, हो. तेव्हा खरं म्हणजे जोडीदारांमध्ये सुसंवाद असणं हम्म, हम्म, हा खूप महत्वाचा भाग आहे. हम्म, तर हम्म, सगळ्यात जास्त डिप्रेशन कोणाला कळेल, तर आपल्या जोडीदाराला कळेल. हम्म, हम्म, तर ती आपली जे जे बॉन्डिंग आहे, ते बॉन्डिंग आपलं पहिल्यापासून चांगलं ठेवणं, हम्म. त्याच्यासाठी काही वेळा आपल्याला ऍडजस्टमेंट करायला लागेल, काही कॉम्प्रोमाइज करायला लागेल. पण हे लक्षात ठेवलं पाहिजे, आय वॉन्ट टू ग्रो ओल्ड विथ धिस मॅन ऑर हम्म. धिस वुमन. हो. मग ते मला ते ओल्ड एज मला चांगलं जर करायचं असेल, हम्म, तर मला काहीतरी त्याचा विचार आधीपासून केला पाहिजे. हम्म, खूप हम्म. वेळा काय होतं त्या वयामध्ये दोघं जण एकमेकांच्या पूर्वीच्या कटू आठवणी काढून एकमेकांना दूषण देत राहतात फक्त. हा मग ते ते असं दूषण देणं म्हणजे डिप्रेशनला खतपाणी घालणं. हा बरोबर. त्यामुळे काही महत्वाचं आहे की मला काय त्या बाबतीत आपल्याला तरुण वयातच काय करता येईल त्या बाबतीत. हम्म. मी स्वतः टोरंटोमध्ये कॅनडामधनं कनेक्ट झालोय. बरं. मला प्रश्न असा होता की इथे समजा एखादी केस डिप्रेशनची असेल तर अपॉइंटमेंट घेतल्यानंतर देर इज अ लॉट ऑफ टाइम गोज इन बिटवीन, Yeah, लाईक I कपल know, ऑफ I know, मंथ, yeah. 3 months डाऊन द लाईन. त्या मधल्या वेळेमध्ये की ऍज अ फॅमिली सपोर्ट करणं, तर आपण काय काय गोष्टी करू शकतो त्या व्यक्तीसाठी? कारण ते ट्रीटमेंट चालू होईपर्यंत दॅट टाइम इज ऑल्सो, आय फील दॅट इट इज इम्पॉर्टंट टाइम. Yeah. त्या व्यक्तीला जास्तीत जास्त करून आपल्या सगळ्या ऍक्टिव्हिटीमध्ये सहभागी करून घेणं. हम्म, म्हणजे दॅट पर्सन मे नॉट बी विलिंग, पण हम्म. आपल्याला त्यातल्या त्यात त्यांना आनंद देण्यासाठी कुठली गोष्ट असू शकते ही शोधून आपण जर त्यांना भाग देता आला, तर तो खूप महत्वाचा आहे. हम्म. आणि म्हणून आपल्याला दिसतं की वयस्कर माणसांमध्ये आपल्याला म्हातारपणी कसं जगायचं याची बीज तुम्ही वयाच्या 45 वरली पेरली पाहिजे, तर ती तुम्हाला पुढे 70-75 त्याचं फळ मिळेल. पण ती पेरलीच नसेल आणि तुम्ही म्हणाल की नाही काही गरज नाही, आता मी खूप बिझी आहे, हम्म, 60 नंतर बघू. हम्म. 60 नंतर मग ते वेळ तुमची निघून गेली असते नवीन गोष्टी करायची, नवीन गोष्टी शिकायची. हम्म. आमच्याकडे एक आम्ही सप्तसोपान नावाचं उपक्रम गेली 6 वर्ष करतो. हम्म. सप्तसोपान म्हणजे आयुष्यातली 7वी पायरी. बरं. 60 उलटून तुम्ही 70 मध्ये प्रवेश करणार.
तर त्या लोकांसाठी मी हा प्रोजेक्ट सुरू केला 6 वर्षापूर्वी. हम्म, आणि त्याच्यामध्ये 70, 75, 80 पर्यंत लोक आहेत वेगवेगळे. हम्म, आणि रोज आमचे 2 सेशन असतात वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीचे. त्याचं दर महिन्याच्या 1 तारखेला व्हॉट्सअपवरती टाइम टेबल पाठवलं जातं सगळ्यांना. हम्म, आणि तुमच्या आवडीप्रमाणे, तुमच्या एनर्जीप्रमाणे, तुमच्या वेळाप्रमाणे तुम्ही ठरवू शकता काय करायचं. हम्म, मग त्याच्यात जर्मन लँग्वेज आहे, संस्कृत आहे, डान्स आहे, म्युझिक आहे, अभिवाचन आहे, ओरिगॅमी आहे, गार्डनिंग आहे. तर तुम्ही ठरवू शकता तुम्हाला काय आवडते ते तुम्ही अटेंड करा. हम्म, पण हम्म, माझा जो अनुभव आहे की मी जेव्हा माझं सेशन घ्यायचं मी तिथे भावनांवरती सेशन घेते, हम्म, इमोशनल लिटरसीवरती. हम्म, तर मी माझ्या सेशनला जाते तेव्हा त्या सगळ्या बायका पुरुष माझ्या भोवती गोळा होतात हम्म, आणि मला सांगतात की मॅडम आमच्या आयुष्यात तुम्ही किती आनंद निर्माण केलाय हे हम्म. तुम्हाला कधीच कळणार नाही. वा वा. हम्म. म्हणजेच काय की रिटायर होऊन मी घरी बसलो असतो. हा. रिटायर होईपर्यंतच्या काळामध्ये शेजारी पाजारी ओळखी करायला वेळ नसतो. हम्म, 60-65च्या नंतर नवीन माणसांची ओळखी करणं कठीण होतं. हम्म, म्हणजे मुद्दाम जाऊन ओळखी करायला लागतात. हम्म, हम्म, तर इथे आम्हाला या ऍक्टिव्हिटीच्या निमित्ताने इतक्या मैत्रिणी आणि मित्र मिळाले हम्म. की आम्ही ग्रुप तयार केले. ते सगळं करतात. म्हणजे आता परवाच्या श्रावणी शुक्रवारी त्यांनी हळदी कुंकू केलं होतं, त्यांची वर्गणी काढली होती, गोष्टी आणल्या होत्या. हम्म, हम्म. म्हणजे काय की देर इज समथिंग टू लुक फॉरवर्ड टू. हा. यू कीप डिप्रेशन ऍट बे. हा हा. मला एक प्रश्न याला जोडून असा आहे की घरच्या लोकांनी काय करायचं? मग तुम्ही हर्बल ट्रीटमेंट म्हणजे तुळशीचे काढे किंवा काय वॉटेवर असं देऊ शकतो का? किंवा योगा, याला सब बिमारी पे एक ही इलाज योगा. योगा हा आहे का त्याच्या म्हणजे प्रिस्क्राईब्ड आहे का? खरं म्हणजे डिप्रेशनला आम्ही योग कधीच प्रिस्क्राईब करत नाही. बरं बरं. योगाची ज्या आसनांमध्ये हम्म, तुम्हाला एका गोष्टीवरती फोकस करायचे. हम्म, हम्म, हम्म. जे खूप वेळा आपल्याला दिसतं की समोर ओम लावलेलं असतं हो. किंवा आणखी काहीतरी प्रतीक असतं आणि यू हॅव टू फोकस ऑन दॅट. तर कुठल्याही फोकस करायच्या ऍक्टिव्हिटीज आर कॉन्ट्रा इंडिकेटेड इन डिप्रेशन. बरं. कारण त्याच्यावर फोकस करून तुमच्या डोक्यातले विचार तेच राहतात. हा. हो हो. पण बरोबर. त्याच्याऐवजी जर ऍक्टिव्हिटी असेल, डान्स करताय तुम्ही, फिजिकल. दोरीच्या उजोळ्या मारताय किंवा रनिंगला जाताय, हम्म, तर अशा ऍक्टिव्हिटीज तुम्हाला जास्त पेपअप करतात. हम्म. डॉक्टर अमित चोरगडे, वेलकम. हा बोला. बोला. नमस्कार सत्य मॅडम. हे अतिशय इन्फॉर्मेटिव्ह सेशन होतं. मी इंग्लंडला असतो, मी सायकायट्रिस्ट आहे आणि मला तुम्ही ज्या ज्या गोष्टी सांगितल्या त्या मला 100% पटल्या. हम्म, म्हणजे याच्यात आणि त्याच्यामध्ये जे तुम्ही शेवटी म्हटलं म्हणजे तुम्ही जी क्लॅरिटी दिली अबाउट योगा ती मला महत्वाची वाटली. कारण म्हणजे योगा माइट हॅव अ रोल इन प्रिव्हेंटिंग डिप्रेशन ऍज अ पार्ट ऑफ युअर लाईफस्टाईल. हम्म. पण एकदा डिप्रेशन सेट इन झाल्यानंतर योगा इज नॉट द सोल्युशन. हम्म. आणि यात मला 2-3 गोष्टी ब्रीफली मेन्शन करायच्या आहेत की काही स्टॅटिस्टिक्स की डिप्रेशनला कोणीही इम्युन नाही. म्हणजे हे मी युकेचं स्टॅटिस्टिक्स सांगतो कारण युके सोसायटी तशी इज मोर ओपन माइंडेड इन टर्म्स ऑफ ऍक्सेप्टिंग मेंटल हेल्थ इश्यूज. बरं. तर युके मध्ये डॉक्टर्स मध्ये डिप्रेशनचं पर्सेंटेज इज मोर दॅन द नॉर्मल पॉप्युलेशन. बरं. हो. हा. इथे पण आहे, इंडियामध्ये पण आहे. इंडियामध्ये पण. डॉक्टर्स मध्ये खूप आहे. हा. हो. आणि देर इज सम सजेशन, देर इज सम एव्हिडन्स की युके मध्ये डॉक्टर्स मध्ये सुद्धा सायकायट्रिस्ट हॅव अ हायर रिस्क ऑफ डिप्रेशन अँड इव्हन सुसाईड. बरं. हा. तर जसं कार्डिओलॉजिस्ट डज नॉट मीन की ही विल बी फिट आणि ही कॅन रन अ मॅरेथॉन ॲट 75. बरोबर. बरेच कार्डिओलॉजिस्ट ओव्हरवेट असतात, त्यांना स्वतःला हार्टचा प्रॉब्लेम असतो. तसंच being a psychiatrist does not mean की the person is not suffering from mental health issues. तर मेंटल हेल्थची काळजी घेणं हे कुठल्याही प्रोफेशन ते इट इज इक्वली इम्पॉर्टंट. आणि फक्त डॉक्टर आहे किंवा सायकायट्रिस्ट आहे म्हणून ही विल नॉट हॅव डिप्रेशन किंवा मेंटल हेल्थ इश्यूज असं अजिबात नाही. तर हे एक मला महत्वाचं. ही इज अ ह्युमन फर्स्ट. ही इज अ ह्युमन फर्स्ट आणि ही इज नॉट इम्युन टू मेंटल इलनेस.
दुसरं मला जे आहे ना काही ट्रीटमेंट मध्ये, कारण विदर्भामध्ये नॉट सो लॉंग गो 50,000 प्लस शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आणि दे वर ऑल इन टू डीप फायनान्शियल डिफिकल्टी. इन टर्म्स ऑफ काउन्सिलिंग किंवा ट्रीटमेंटमध्ये म्हणजे मेडिकेशनचा एक पार्ट झाला, पण ऍक्च्युली अंडरस्टँडिंग की त्या पर्सनच्या डिप्रेशनचं मूळ काय आहे. कारण इफ द पर्सन हॅज बीन रनिंग इन टू फायनान्शियल डेट्स किंवा मेस, आणि ही सवय लाईफ लॉंग असते, आणि मेनी ऑफ दीज पीपल हॅव अनडायग्नोज्ड प्रॉब्लेम्स विथ गॅम्बलिंग किंवा कंडिशन्स लाईक ADHD, की ज्यांनी मनुष्य रिटायरमेंटला येतो पण दॅट पर्सन इज कॉन्स्टंटली टेकिंग लोन्स अँड इज इन टू नेगेटिव्ह इक्विटी. It should revolve around counseling about getting their finances on track. कारण अशा वेळेला नुसत्या काउन्सिलिंगचा फायदा होणार नाही की तुम्हाला जे काही आहे ऍक्सेप्ट करा. जी विशियस सायकल आहे विच लेड टू द फायनान्शियल डेट, दॅट हॅज टू बी ऍड्रेस. हे मला मेन्शन करायचं होतं. आणि तिसरं व्हॉट आय वॉन्टेड टू मेन्शन वॉज की चाइल्डहुड डिप्रेशन जे असतं. तिसरी गोष्ट मला म्हणायचं मेन्शन करतो, म्हणजे आज मी आधी पीडियाट्रिशियन होता आणि नाव आय एम सायकॅट्रिस्ट, की बरेच वेळा मी ऍडल्ट्स मध्ये जे डिप्रेशन पाहिलेलं आहे ना, म्हणजे रिअल डिप्रेशन, जसं मॅडमनी सांगितलं की संध्याकाळी थोडंसं उदास वाटणं इज नॉट डिप्रेशन. डिप्रेशन म्हणजे तुमचं पूर्ण आयुष्यातली ज्योत माळवायला लागते, हे जे डिप्रेशन आहे. तर याच्यामध्ये बरेच वेळाला जे ओरिजिन्स आर बिकॉज ऑफ चाइल्डहुड अब्यूज, म्हणजे चिल्ड्रन हु हॅव सफर्ड अब्यूज इन चाइल्डहुड, इमोशनल, फिजिकल, सेक्शुअल अब्यूज. आणि हे मी कितीतरी पाहिलं आहे की ऍडल्ट मध्ये मेंटल इलनेस सफर करणारे जे लोक असतात, दे वर अब्युज्ड ॲज चिल्ड्रन बाय देअर ओन फॅमिली मेंबर, म्हणजे 90% इट इज ओन फॅमिली मेंबर. आता हे रिकॉग्नाइज करणं महत्वाचं आहे की चाइल्डहुड अब्यूज इज अ रिअल थिंग आणि इट हॅपन्स इन ऑल सोसायटीज. आणि इट कॅन हॅपन, म्हणजे आय हॅव नोन, आणि हे अनडाउटेडली जगात सगळीकडे होतं इन ऑल रिलिजन्स, की सख्खी आई इज इन्व्हॉल्ड इन सेक्शुअल अब्यूज ऑफ देअर ओन चिल्ड्रन. किती भयानक गोष्ट आहे, बापरे. आई वडील. तर त्याच्यामुळे ही जी डिनायल असतं ना, की जर एखाद्या मुलाने किंवा मुलीने सांगितलं की माझ्या काकांनी मला सेक्शुअली अब्यूज केलं, आणि हे जर आई वडिलांना सांगितलं आणि आई वडिलांनी त्यांच्यावर विश्वास ठेवण्याच्या ऐवजी त्या मुलांनाच थोबाडीत मारली की हे काय, आपल्या संस्कृतीत असं होत नाही, काका किंवा मामा असं कधी करू शकणार नाही, तर त्या मुलाच्या आणि त्याच्या आई वडिलांच्या रिलेशनशिप्स इज कम्प्लिटली डिस्ट्रॉइड फॉर एव्हर. द ट्रस्ट इज कम्प्लिटली गॉन आणि दॅट पर्सन सेल्फ वर्थ इज डिस्ट्रॉइड. कारण त्याच्या आधी तर पर्सन